Hello dear students. So in this video we are going to start discuss the basics of trigonometry. So first we'll understand the basics, we'll understand some identities and then we'll start the prove that questions. Exercise 2.2. ठीक आहे, तर एक्सरसाइज 2.2 मध्ये आपल्याकडे असे काही प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स आहेत. तर हे जे प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स आहेत, जसं आपल्या क्लासमध्ये डिस्कशन झालं की हे सगळं सोल्युशन मी तुम्हाला पाठवतो म्हणून, तर प्रत्येक क्वेश्चन एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सॉल्व्ह करून सेंड करेल. ठीक आहे, तर फक्त स्टेप बाय स्टेप तुम्ही समजायचा प्रयत्न करा. असे पण काही स्टुडंट्स होते ज्यांनी रिक्वेस्ट केलं सर थोडं बेसिक्स मध्ये पण थोडं आम्हाला डिफिकल्टी होतोय, ट्रिग्नोमेट्रीचं टेबल आम्हाला लक्षात राहत नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही. तर बेसिक्स थोडं रिकॉल करतो, बेसिक्स थोडं रिवाइज करूयात, टेबलचं थोडं बघूयात, टेबलमध्ये काही शॉर्टकट्स आहेत, पूर्ण टेबल कसं काय लक्षात ठेवता येईल ते शॉर्टकट्स बघूयात आणि मग डायरेक्टली आपण प्रूव्ह दॅट कडे जाऊयात. कारण प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना किंवा ट्रिग्नोमेट्रीचा कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करताना इफ यू मेक अ सिंगल मिस्टेक देन द होल क्वेश्चन इज गोइंग टू गो रॉंग, राईट? सो फर्स्ट बी क्लिअर विथ द बेसिक्स, make your basics strong, make the formulas strong and then you can directly start the big questions of the trigonometry. तर एक मोठा चॅप्टर किंवा कॉम्प्लेक्स चॅप्टर पण आपण एकदम इझी करू शकतो जर आपले बेसिक्स क्लिअर असेल तर. ठीक आहे, तर जे आणि असे पण काही स्टुडंट्स होते जे थोडे लेट वगैरे जॉईन झाले तर पण तुम्ही पण लक्ष द्या, तुमचं पण एकदम परफेक्ट होऊन जाईल. ठीक आहे, तर हे बघा ट्रिग्नोमेट्रीमध्ये ना काही बेसिक पॉईंट्स असतात. ट्रिग्नोमेट्रीमध्ये फक्त 6 लोकांचा गेम आहे रे हा. ट्रिग्नोमेट्री एक असा कॉन्सेप्ट आहे ना जिथं फक्त 6 प्लेयर्स असतात. हे 6 प्लेयर्सच सगळं गेम कंट्रोल करतात. ते कोण असतात? साइन थीटा, कॉस थीटा, साइन कॉस टॅन, बरोबर, कॉट, सेक, कोसेक. ठीक आहे, फक्त हे 6 प्लेयर्स आहेत, हे 6 लोक असतात ट्रिग्नोमेट्रीमध्ये. यांनाच आपल्याला यांच्यासोबतच आपल्याला खेळायचं आहे ट्रिग्नोमेट्री, बरोबर. यांना सोडून अजून कोण एक्स्ट्रा येत नाही ट्रिग्नोमेट्रीमध्ये, बरोबर. हे 6 प्लेयर असतात, तर हे 6 प्लेयर्सच ट्रिग्नोमेट्रीमध्ये पूर्ण खेळ खेळतात. पण यांचा खेळ कसा असतो ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक यांचा फॉर्म्युला काय असतो तुम्हाला माहितच आहे. आणि ट्रिग्नोमेट्री बेसिकली असं कोणत्याही जॉमेट्रीच्या शेपवरती वापरू शकतो जिथं 3 साइड्स आणि 3 अँगल असतात. एस्पेशली इट कॅन बी राईट अँगल ट्रायंगल. सो ट्रिग्नोमेट्री इज मोर सुटेबल फॉर राईट अँगल ट्रायंगल. जिथं कुठं तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिसतो, असं राईट अँगल ट्रायंगल जिथं, बरोबर, जिथं कुठे तुम्हाला असं राईट अँगल ट्रायंगल दिसतो, ठीक आहे, ABC, सो राईट अँगल ट्रायंगल. सो राईट अँगल ट्रायंगल मध्ये यांचा एक फॉर्म्युला बनतो. सर साइन थीटा, एक काम करू शकता तुम्ही, ए पण एक अँगल घेऊ शकता किंवा सी ला पण एक अँगल घेऊ शकता. लेट्स टेक आपण सी ला एक अँगल घेऊ, सी इज अँगल थीटा. सो आपण इथं सांगू शकतो, आता मी सांगू शकतो साइन सी म्हणजे काय असतो, साइन थीटा काय असतो, या थीटाचं साइन व्हॅल्यू काय असतो, ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. ठीक आहे, तर असतो ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. तुम्ही 10th मध्ये शिकलात माहिती आहे, बरोबर, पण तरी एक रिकॉल रिव्हिजन. त्याच्यानंतर कॉस काय असतो रे, कॉस असतो आपला ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूस, बरोबर. आणि टॅन काय असतो आपला, टॅन ऑपोजिट, हा असतो ऑपोजिट, हा असतो हायपोटेन्यूस आणि हा असतो ऍडजसंट, बरोबर. टॅन थीटा काय असतो, टॅन थीटा ऑपोजिट अपॉन ऍडजसंट. ठीक आहे, हा याच्या पुढे तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो बघा, नेहमी लक्षात ठेवा. टॅन आणि कॉट हे दोघं भाई असतात. तुम्हाला लेक्चरमध्ये मी असं सांगितलं, ठीक आहे, यांचं उलट केलं तर दुसरं येतो, एकमेकांचे उलटे असतात. ठीक आहे, तर हे दोघं भाई असतात. सो टॅनचं जर तुम्ही उलट केलं तर तुम्हाला कॉट भेटेल, बरोबर. सो कॉट काय असेल आता, ए अपॉन ओ, बरोबर. हा कॉस आणि सेक हे एकमेकांचे रेसिप्रोकेट असतात. रेसिप्रोकेट म्हणजे एकाला उलट केलं की दुसरं भेटतो. सांगा कॉस काय आता आपल्याकडे, ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूस. तर सेक काय असेल, बरं, सेक काय असेल, हायपोटेन्यूस अपॉन ऍडजसंट. आणि साइन आणि कोसेक हे एक दुसऱ्यांचे रेसिप्रोकेट असतात. त्यांच्यामध्ये भाऊचं रिलेशन असतो, एकाला उलट केलं की दुसरं भेटतो. ठीक आहे, तर कोसेक भेटण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, हायपोटेन्यूस अपॉन ऑपोजिट करावं लागेल. ठीक आहे, सो दिस इज हाऊ द बेसिक ट्रिग्नोमेट्री गोज. बेसिक ट्रिग्नोमेट्रीचे रूल्स हे समजून घ्या. साइन, आता मी साइनला असं पण लिहू शकतो ना, बघा आता नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. साइनला पण असं पण लिहू शकतो ना, साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. ठीक आहे, का बरं, कसं काय आपण असं लिहू शकतो, अरे साइनचं उलट कोसेक असतो ना, समजलं का? हे समजून घ्या कोणत्या रिलेशन मध्ये. हा, इथं बेस्ट फ्रेंड्स पण असतात. तुम्हाला मी लेक्चरमध्ये हे पण सांगितले, अलाइड अँगल्स शिकताना तुम्हाला बेस्ट फ्रेंडचं पण रिलेशन माहिती पाहिजे, बरोबर. साइन आणि कॉस बेस्ट फ्रेंड्स असतात, बरोबर. टॅन आणि कॉट बेस्ट फ्रेंड्स असतात, बरोबर. आणि सेक आणि कोसेक बेस्ट फ्रेंड असतात. आता हे बेस्ट फ्रेंडचं कन्सेप्ट काय तर तुम्हाला थोड्या वेळात समजेल, पण आता तुम्ही लक्ष द्या रेसिप्रोकेटचं कन्सेप्ट. ठीक आहे, रेसिप्रोकेटवर आपण लक्ष देऊ, बेस्ट फ्रेंड्स कडे नंतर येऊ. ठीक आहे, तर आपण असं पण लिहू शकतो कधी पण, सेक थीटाला काय लिहू शकतो आपण, सेक थीटाला काय लिहू शकतो, जर समजा सेक थीटा असेल, सेक थीटाचा भाई कोण, कॉस. सो आपण सेक थीटाला 1 अपॉन कॉस थीटा असं लिहू शकतो. ठीक आहे, टॅनला कसं लिहू शकतो बरं, टॅनला आपण 2 पद्धतीने लिहू शकतो, बरोबर. टॅन थीटाला आपण 2 वेज मध्ये लिहू शकतो.
नीट लक्ष द्या. परत एकदा सांगतो, टॅन थिटाला 2 टाइप्स मध्ये आपण लिहू शकतो. सो टॅन थिटाला आपण 1/cot पण लिहू शकतो. ठीक आहे, टॅन थिटाला आपण 1/cot थिटा पण लिहू शकतो. आणि टॅन थिटाचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला पण असतो. टॅन थिटा म्हणजे नेहमी लक्षात ठेवा साइन थिटा अपॉन कॉस थिटा. काय असतो? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, टॅन थिटा म्हणजे काय असतो? साइन अपॉन कॉस. आणि अजून एक लक्षात ठेवा, कधी पण जर तुम्हाला कॉट भेटला, कॉट, बरोबर, कॉट थिटा. आता कॉट थिटाला पण आपण 2 वेज मध्ये लिहू शकतो. कॉट थिटाला मी परत 1/tan थिटा पण लिहू शकतो. आय कॅन राईट बाय 1/tan थिटा. अँड कॉट थिटाला आपण कॉस थिटा अपॉन साइन थिटा असं पण लिहू शकतो. समजतं का? पॉसिबिलिटीज आपण एक्सप्लोर करतोय रे. हे सगळ्या पॉसिबिलिटीज तुम्हाला माहित असेल तर तुमचं ट्रिग्नोमेट्री एकदम सोपं असेल. ठीक आहे, कोण कुणाचं उलट असं समजलं, कुणाला कसं लिहू शकतो समजलं. ठीक आहे, साईनला कसं लिहू शकतो? 1/cosec. कॉसला कसं लिहू शकतो? 1/sec. टॅनला कसं लिहू शकतो? 1/cot लिहू शकतो किंवा साइन अपॉन कॉस लिहू शकतो. बरोबर. कॉटला कसं लिहू शकतो? 1/tan किंवा कॉस अपॉन साइन असं लिहू शकतो. सेकला काय लिहू शकतो? 1/cos. आणि कोसेकला काय लिहू शकतो? 1/sin. असं आपण यांच्यामध्ये फॉर्म्युलाज बनवू शकतो. समजतं सगळ्यांना हे? तर हे एक खूप इम्पॉर्टंट बेसिक कन्सेप्ट होता. ठीक आहे, हे जर झालं तर याच्यानंतर तुम्हाला आयडेंटिटीज माहिती पाहिजे. ठीक आहे, इफ दिस इज डन देन यू मस्ट नो समथिंग कॉल्ड एज आयडेंटिटीज. ठीक आहे, आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये बेसिकली 3 आयडेंटिटीज असतात. ट्रिग्नोमेट्रीमध्ये बेसिकली 3 आयडेंटिटीज असतात. एकाला आपण म्हणतो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दिस इज द फर्स्ट आयडेंटिटी. नेहमी लक्षात ठेवा. आता याला आपण कसंही फिरू शकतो रे, काही लोक म्हणतात सर इथून फक्त कॉस काढून दाखवा बरं. कॉस घ्या, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. या आयडेंटिटीला आपण कसंही फिरू शकतो. बरोबर. काही लोक म्हणतात फक्त साइन साठी लिहून दाखवा. हे घे, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. कसंही फिरू शकता तुम्ही. अजून एक म्हणजे असे या एका आयडेंटिटीचे 3 पॉसिबिलिटीज असतात. समजतं सगळ्यांना? ठीक आहे, तर हा झाला आपला पहिला आयडेंटिटी. सेकंड आयडेंटिटी काय असतो आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रीमध्ये? सेकंड आयडेंटिटी असतो 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. हा ऍक्च्युअली तिसरा आहे, पण ठीक आहे, हा पण एक आयडेंटिटी असतो. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि आपल्याकडे अजून एक आयडेंटिटी आहे 1 प्लस, एक काम करू, दुसरा कलर यूज करतो. 3 आयडेंटिटी 3 कलर. So for every identity, I will use a different color. That will be more better to understand. So third identity is 1 plus tan square theta is equal to sec square theta. ठीक आहे, लक्षात राहील. 3 आयडेंटिटीज लक्षात राहील. These are the 3 important identities. हे आयडेंटिटीजला तुम्ही त्यांच्यामध्येच तुम्ही कसंही फिरवू शकता. ठीक आहे, सो ऑलवेज रिमेंबर दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट आयडेंटिटीज. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्रीमध्ये आयडेंटिटीज खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. समजलं? येस, आय होप सो तुम्हाला आयडेंटिटीज हे एकदम क्लिअर झाले असतील. सो व्हॉट आर द आयडेंटिटीज? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा अँड 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. So these are the identities which we have in the trigonometry. After understanding this, the next is we have a table. This table is called as a trigonometric ratio table. या टेबलला काय म्हणतो आपण? ट्रिग्नोमेट्रिक रेशो टेबल. आता हा ट्रिग्नोमेट्रिक रेशो टेबल काय असतो ते आपण एकदम डिटेल मध्ये डिस्कस करूयात. हे बघा, आपल्याला हा टेबल एकदम पाठ पाहिजे. एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर भेटल्यानंतर सगळ्यात आधी काय करायचं ना, तुम्हाला लाईक लास्ट पेज वरती रफ पेज म्हणून हेडिंग द्यायचे आणि हा टेबल ड्रॉ करून घ्यायचे. कारण ट्रिग्नोमेट्री 1 असेल किंवा ट्रिग्नोमेट्री 2 असेल, ट्रिग्नोमेट्रीमध्ये हा टेबल तुम्हाला माहित पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला हा टेबल माहित नाही तोपर्यंत तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करता येणार नाही. तर हे टेबल कसं करायचं बरं, स्टार्ट करूयात आपण. चलो, सो लेट्स स्टार्ट द ट्रिग्नोमेट्रिक रेशो टेबल. ट्रिग्नोमेट्रिक रेशो टेबल मध्ये तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. बघा, जर तुम्हाला हा पहिला साइन थिटाचा पूर्ण रो जर तुम्हाला जमला ना तर पूर्ण टेबल जमतोय तुम्हाला. ठीक आहे, तर एक शॉर्टकट नेहमी लक्षात घ्या. आधी काय करायचं माहितीये का, असं लिहून काढायचं 0 1 2 3 4 असं लिहून काढायचं. ठीक आहे, मग काय करायचं दुसरा स्टेप काय करायचं, यांना 4 ने डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करणार? 4 ने डिवाइड करायचं. शॉर्टकट सांगतो, लक्षात ठेवायचं. 4 ने डिवाइड करणार. सर्वांना काय करायचं? 4 ने डिवाइड करायचं. कोण कॅन्सल होतंय का बघा बरं. कॅन्सल होत असेल तर त्यांना कॅन्सल करायचं. जसं की आपण इथं 1/2 लिहू शकतो. मग काम करा, याला कॅन्सल करून 1/2 लिहिले तरी
चालेल, ठीक आहे. सो यांना कॅन्सल करून तुम्ही 1/2 लिहू शकता, यांना कॅन्सल करून 1 लिहू शकता, ठीक आहे, चालेल, नॉट इश्यू. मग काय करायचं, यांना रूट लावायचं, सगळ्यांना काय करायचं, यू हॅव टू अप्लाय द रूट, पुट द रूट फॉर एव्हरीबडी. सो सर्वांना रूट लावायचं, ठीक आहे, सर्वांना रूट लावायचं, ठीक आहे. हे शॉर्टकट सांगतोय, ठीक आहे. काय केलं आपण, पहिलं 0 1 2 3 4 असं लिहिलं, सगळ्यांना 4 ने डिवाइड केलं आणि सर्वांना पण रूट हे लावलं, ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. आता हे बघा 0, आता रूट न्यूमरेटर कडे पण जातो, रूट डिनॉमिनेटर कडे पण जातो. हे सॉल्व्ह करा बरं. 0/4 काय येतो मला सांगा. 0/4 काय येतो, 0/4 इज 0 आणि 0चा रूट घेतलं तरी आन्सर काय येणार 0. तर पहिलं व्हॅल्यू तुम्हाला भेटलं 0. समजलं कसं लक्षात ठेवायचं, पहिलं व्हॅल्यू काय भेटलं तुम्हाला 0. द फर्स्ट व्हॅल्यू विल बी 0, ठीक आहे, ठीक आहे. चलो आता सेकंड काय बघा बरं. सेकंड 1/4 मला सांगा, रूट 1 इज 1 अँड रूट 4 म्हणजे 2. सो काय भेटलं 1/2. सो नेक्स्ट इज युअर 1/2, ठीक आहे. हे दिसतंय का कलर तुम्हाला, ग्रीन कलर, ठीक आहे का, येल्लो मध्येच लिहायचं, ठीक आहे, येल्लो मध्येच लिहू आपण त्याला. हे काय येणार 1/2 आणि पहिलं काय असणार आहे 0 असणार आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट काय आपल्याकडे बघा बरं. 2/4 आता हे तर रूट 2च राहणार ना, ठीक आहे. आणि खाली रूट लावलं तर काय होणार, रूट 4 म्हणजे एक मिनिट, हे तर आधी आपल्याला डिवाइड करून घ्यावं लागेल, मग आपण करू शकतो. 2 1 जा, डायरेक्ट सांगू शकतो 2 1 जा 2 2 जा. सो 1/2 चा रूट लावा. रूट 1 म्हणजे 1 आणि खाली 2 चा रूट, तो रूट 2 राहील. सो नेक्स्ट काय असेल 1/√2. सो नेक्स्ट विल बी 1/√2. सो नेक्स्ट विल बी 1/√2. चलो नाव नेक्स्ट 60चं कसं करायचं, कॉस 60 साइन 60चं कसं करायचं बघा. √3/2 काय नाही येतं, √3/, हा आता मला सांगा 4 आहे, 4 कॅन्सल तर नाही होणार येतं, ठीक आहे. 4 √4 म्हणजे 2, √4 म्हणजे काय लिहायचं येतं 2, ठीक आहे. आणि हे काय होतं 4 1 जा, बरोबर, 4 1 जा 4, बरोबर. हे 1/1 म्हणजे काय येणार 1, √1 म्हणजे 1. आय होप सो तुम्हाला पहिला रो क्लिअर असेल, ठीक आहे. 180चं काय सीन आहे ना, 180चं तुम्हाला नंतर सांगतो. तुम्ही 10th पर्यंत 90 पर्यंत केला, पण 180 पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. 180चं एक शॉर्टकट आहे, ते सांगतो तुम्हाला नंतर मी, ठीक आहे. आता साइन 0 आपल्याला भेटलं. एक काम करा, कॉस 0 भेटण्यासाठी काय करायचं, साइनचं एकदम उलट लावायचं असं, ठीक आहे. तर लास्टला कोण आहे 1, तर तो आता फर्स्ट असणार. लास्ट विल बिकम फर्स्ट. लास्ट कोण असेल, फर्स्ट असेल. एक काम कर, दुसरा कलर यूज करतो मी. लास्टला कोण होता, तो आता फर्स्ट बनेल. हा ठीक आहे, लास्टला जो होतो फर्स्ट बनेल. मग सेकंड लास्ट सेकंड बनेल. मग काय √3/2. समजलं का, पॅटर्न समजलं का तुम्हाला. मग हा लिहायचं 1/√2, मग हा लिहायचं 1/2, मग फर्स्ट कोण आहे 0 म्हणजे तो इथं बनणार लास्ट. चलो टॅन काढूयात. आता टॅन कसं काढूयात, हे झालं शॉर्टकटचं काम झालं. याला तुम्ही हे केलं तरी चालेल, ठीक आहे, शॉर्टकट डन, ठीक आहे. आता टॅन कसं काढू शकतो आपण, टॅन साइन आणि कॉसला डिवाइड करायचं. मी तुम्हाला सांगितलं ना, टॅन थिटा इज नथिंग बट साइन थिटा अपॉन कॉस थिटा सांगितलं ना. तर काम करा, साइन आणि कॉसला तुम्ही डिवाइड करा, तुम्हाला टॅन भेटून जाईल. सांगा 0/1, 0 डिवायडेड बाय 1, 0/1 एनिथिंग डिवाइड बाय 0 इज 0. सो हा काय असणार आपला 0. सांगा 1/2 आणि √3/2. आता जर तुम्ही 1/2 आणि √3/2 जर डिवाइड केलं तर हा 2 कॅन्सल होतो आणि राहणार काय 1/√3. काय राहणार 1/√3. 2 कॅन्सल, यू विल हॅव 1/√3. समजलं. हा हे तर या दोघांना डिवाइड केलं, साइन आणि कॉसला डिवाइड केलं, टॅन भेटतो. √2 कॅन्सल, तर काय राहणार फक्त 1 राहणार. इथं 2 कॅन्सल, राहणार फक्त √3 आणि 1/0. ठीक आहे, डिनॉमिनेटर मध्ये 0 आला तर त्याला आपण नॉट डिफाईन्ड म्हणतो. ठीक आहे, इथं एन लिहिलं तरी चालेल, इन्फिनिटी ड्रॉ केलं तरी चालेल, नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. आता टॅन आणि कॉट भाई असतात बरोबर, तर टॅनचा उलट केलं की कॉट भेटतो. चला टॅनला असं उलट लिहा बरं, टॅनला उलट लिहिलं की कॉट भेटतो. लास्टला कोणी इन्फिनिटी, मग इथं सगळ्यात आधी नॉट डिफाईन्ड येणार. ठीक आहे, सगळ्यात आधी कोण येणार नॉट डिफाईन्ड. सो युअर फर्स्ट विल बी नॉट डिफाईन्ड. नॉट डिफाईन्ड नंतर कोण आहे √3. √3 नंतर कोण आहे 1/√3 अँड फर्स्ट कोण आहे 0. चलो आता सेक काढण्यासाठी काय करावं लागेल, सेक काढण्यासाठी कुणाचं उलट करावं लागेल. बघा हे दोघं एकमेकांचे ऑपोजिट असतात, हे दोघं एकमेकांचे ऑपोजिट असतात, हे दोघं एकमेकांचे ऑपोजिट असतात. सो काय करा, सेक काढण्यासाठी फक्त कॉसचं उलट करा. आता हे कॉस काय 1/1 ऍक्च्युली 1/1. 1/1चं उलट केलं तरी 1च असणार ना. समजलं काय, 1/1चं उलट केलं तरी तुम्हाला तर काय भेटणार आहे 1च भेटणार आहे. ठीक आहे, हे सांगा. सेक काढण्यासाठी कुणाचं उलट करायचं, कॉसचं उलट करायचं. ठीक आहे, सांगा. √3/2चं उलट, याचं उलट करा म्हणजे 2/√3. हे काढण्यासाठी याचं उलट करा, √2/1 म्हणजे √2 लिहा फक्त. ठीक आहे, याचं उलट करा फक्त 2 लिहा. डिनॉमिनेटर मध्ये 1 नाही लिहिलं तरी चालतंय. 0/1 असतो,
बरोबर. याचं उलट केलं काय होतो, बरोबर 1/0. 1/0 म्हणजे काय असतो, 1/0 म्हणजे नॉट डिफाईन्ड असतो. ठीक आहे, 1/0 आलं तर नॉट डिफाईन्ड. समजलं का तुम्हाला? हे 0 आहे, 0च्या खाली 1 असतो. बरोबर. याचं उलट करतो ना, उलट केल्यानंतर काय होतो 1/0. सो 1/0 डिनॉमिनेटर मध्ये 0 आला की नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. आता कोसेक भेटण्यासाठी तुम्ही एकतर साईनचं उलट करू शकता किंवा सेक जो भेटला ना, सेकला असं उलट करून लिहा, तुम्हाला कोसेक भेटून जाईल. ठीक आहे. लास्टला कोण आहे, नॉट डिफाईन्ड, तर इथं नॉट डिफाईन्ड. ठीक आहे, तर इथं कोण येणार, नॉट डिफाईन्ड. मग त्याच्यानंतर कोण आहे 2, मग त्याच्यानंतर कोण आहे √2, मग त्याच्यानंतर कोण आहे 2/√3. हा, याचं उलट करून लिहिलं तरी तुम्हाला तोच भेटणार आहे. बघा ना, याचं साईनचं उलट करून लिहिलं तर तुम्हाला तोच भेटणार आहे. याचं उलट करून लिहा, तोच भेटणार आहे. ठीक आहे. अँड लास्ट इज 1. सो दिस इज हाऊ यू कॅन मेक द टेबल. आता राहिलं फक्त 180. 180चा एक शॉर्टकट लक्षात ठेवा. 180चा एक शॉर्टकट लक्षात ठेवा. नेहमी रिमेंबर, इथं असतो 0 -1 0 असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 180चा काय असतो 0 -1 0. फक्त cos θ cos 180 -1 असतो, लक्षात ठेवा. cos 180 काय असतो -1. हा, आता मला सांगा, याचं उलट केलं तर 0/1, 1/0 केलं तर नॉट डिफाईन्ड, -1/1 म्हणजे -1च राहील, आणि परत 0/1 विल बी नॉट डिफाईन्ड. झालं तुमचं 180 डिग्रीचं पण रेडी आहे. दिस इज हाऊ वी विल मेक द ट्रिग्नोमेट्रिक टेबल. ठीक आहे. सर्वांना क्लिअर असेल तर आपल्या आपल्या बुकमध्ये हे ड्रॉ करून काढायचं व्यवस्थित. ठीक आहे. आणि मग आपण प्रूफ दॅटचे क्वेश्चन डिस्कस करायला स्टार्ट करूयात. ओके, सो लेट्स स्टार्ट द फर्स्ट क्वेश्चन. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन इन द एक्सरसाइज. सो व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड? आता वी हॅव टू प्रूफ. सो प्रूफ करताना आपण लेफ्ट हँड साइडला आधी लिहून काढतो. ठीक आहे. सो लेफ्ट हँड साइड मध्ये काय दिलं आपल्याला, 1 + tan²a प्लस 1 + 1/tan²a. राईट, दिस इज गिवन टू अस. हे आपल्याला गिवन आहे. आता हे सॉल्व्ह करून आपल्याला राईट हँड साइडला मॅच करायचं. तर काय करता येईल बघा बरं. 1 + tan²a तुम्हाला आठवत आयडेंटिटी, वी हॅव आयडेंटिटी. सो वी हॅव समथिंग कॉल्ड ॲज 1 + tan²a इज इक्वल टू sec²a. आत्ताच आपण आयडेंटिटी रिवाइज केलं ना, जस्ट नाउ वी हॅव रिवाइज द आयडेंटिटी. सो 1 + tan²a can be written as sec²a. So this can be written as sec²a based on the identity. प्लस काय करू शकतो बरं आपण पुढे बघा, 1 ला ॲज इज ठेवा, प्लस 1/tan. सो 1/tan इज नथिंग बट cot. बरोबर. 1/tan cot आपला cot θ इज नथिंग बट 1/tan θ. बरोबर. सो 1/tan ला मी काय लिहू शकतो, cot²a. सो 1/tan कॅन बी रिटन ॲज cot²a. ठीक आहे. सो 1/tan कॅन बी रिटन ॲज cot²a, कारण tan आणि cot एक दोघांचे रेसिप्रोकेट असतात. तर एखादा उलट केलं की दुसरं येतो. बरोबर. हा, आता बघा बरं, आपल्याकडे अजून एक आयडेंटिटी आहे. 1 + cot²a. आता थीटाच्या ठिकाणी तुम्ही a लिहिले तरी चालेल. 1 + cot²a इज इक्वल टू cosec²a. वी हॅव दिस आयडेंटिटी. सो व्हॉट कॅन आय से, 1 + cot²a ला आपण cosec² सांगू शकतो का? बिंदास सांगू शकतो. वी हॅव द आयडेंटिटी. सो काय झालं, sec²a प्लस काय झालं, आता 1 + cot²a विल बी cosec²a. ठीक आहे. सो आपल्याला जे जे माहिती आहे ते आधी स्टार्टिंगला करायचं. जे आपल्याला लाईक रेसिप्रोकेट करता येतं, जे आयडेंटिटीज पुट करता येतं ते आयडेंटिटीज पुट करायचं. बरोबर. आता आपल्याला राईट हँड साइड मध्ये काय पाहिजे, sin²a - sin⁴a पाहिजे. बरोबर. तर साइन पाहिजे आपल्याला. तर आपल्याला याला अजून पुढं सिम्प्लिफाय करून याला साइन मध्ये कुठेतरी आणावं लागेल. तर मला सांगा बरं, आपण sec²a. बरोबर. sec²a ला आपण कसं लिहू शकतो बरं, 1/cos² लिहू शकतो, कारण कॉस आणि सेक एकमेकांचे रेसिप्रोकेट असतात. आठवते स्टार्टिंगला बेसिक्स मध्ये सांगितलं तुम्हाला, कॉस आणि साइन एकमेकांचे उलटे असतात. तर sec²a ला आय कॅन राईट 1/cos²a. आणि कोसेक कोणाचा उलट असतो, साइनचा उलट असतो. तर cosec²a ला कॅन राईट लाईक दिस 1/sin²a. सो आपण याला 1/sin²a असं पण लिहू शकतो. बरोबर. इथपर्यंत क्लिअर सर्वांना? ठीक आहे. आता आपण काय करूयात, आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करूयात. यांना काय करू, क्रॉस मल्टिप्लाय करू. सांगा हे काय बनेल, sin²a × 1 sin²a प्लस cos²a अपॉन या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लाय करतोय. असं इकडे मल्टिप्लाय करायचं, इकडे मल्टिप्लाय करायचं, खाली पण त्यांना मल्टिप्लाय करायचं. सो काय बनणार आहे, आपण इथं असं पण लिहू शकतो अपॉन. ठीक आहे. sin²a इंटू मध्ये काय येणार, इंटू cos²a. ठीक आहे. अँड वी हॅव द फर्स्ट आयडेंटिटी.
आपल्याकडे फर्स्ट आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज द फर्स्ट आयडेंटिटी? साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज नथिंग बट 1. माहिती ना आपल्याला पहिला आयडेंटिटी लिहायची गरज नाही आता. सो वी नो द आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो न्यूमरेटर काय झालं? 1 अपॉन मला सांगा साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. काय राहिलं आपल्याकडे? साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. आता राईट हँड साइड मध्ये काय पाहिजे? साइन स्क्वेअर ए आणि तर परत साइनच पाहिजे. तर कॉसला साइन कसं करायचं? कॉसचं साइन कसं करायचं? आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे. आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे. आठवतं तुम्हाला आयडेंटिटी काय? आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे. तो आयडेंटिटी काय? साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. हा आपल्याकडे आयडेंटिटी आहे. तर कॉसला पण साइन मध्ये कन्वर्ट करू शकतो. कॅन आय राईट इट लाईक दिस? कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. हा तिकडे गेला तर मायनस साइन स्क्वेअर ए. सो कॉस स्क्वेअर एला मी असं पण लिहू शकतो ना 1 मायनस साइन स्क्वेअर ए. लिहून टाका. सो काय बनणार? लास्ट स्टेप 1 अपॉन साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर एला काय लिहायचं? 1 मायनस साइन स्क्वेअर ए. 1 मायनस साइन स्क्वेअर ए. ठीक आहे. आता साइन स्क्वेअर ए आतमध्ये मल्टिप्लाय करून टाका. सो काय बनेल? 1 अपॉन साइन स्क्वेअर ए इंटू 1 साइन स्क्वेअर ए. काय बनेल? साइन स्क्वेअर इंटू 1 साइन स्क्वेअर ए. अँड साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए इज साइन रेस टू 4a. लॉ ऑफ इंडायसेस 2 + 2 4. ठीक आहे. साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर इज साइन रेस टू 4a. ठीक आहे. सो काय बनेल? साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर साइन रेस टू 4a. बरोबर. आणि तोच आपल्याला पाहिजे होता. दॅट इज नथिंग बट आवर राईट हँड साइड. हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. हेन्स प्रूव्ड. समजलं का कसं करायचं? ठीक आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला हाच पाहिजे होता राईट हँड साइडला. 1 अपॉन साइन स्क्वेअर ए इंटू साइन रेस टू 4a. तो आपण आणला. ठीक आहे. एक पटकन रिकॉल करतो मी काय काय केलं म्हणून. आपण लेफ्ट हँड साइडला आधी लिहून काढायचं. काय करायचं? लेफ्ट हँड साइडला लिहून काढायचं. आता हा आयडेंटिटी आपल्याकडे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. दिस इज द आयडेंटिटी. आणि मी तर काय केलं? 1 अपॉन टॅन स्क्वेअर एला काय केलं? कॉट स्क्वेअर ए असं लिहिलं. ठीक आहे. आणि हा पण एक आयडेंटिटी आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर ए म्हणजे कोसेक स्क्वेअर ए बनतो. ठीक आहे. आता आम्हाला काय करायचं होतं? या दोघांना साइनच्या फॉर्म मध्ये आणायचं होतं. तर मी काय केलं? सेक स्क्वेअर एला 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए असं लिहिलं. आणि कोसेक स्क्वेअर एला काय केलं? 1 अपॉन साइन स्क्वेअर ए असं लिहिलं. एक दुकान रेसिप्रोकेट केलं ना. ठीक आहे. आणि मग काय केलं? क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर मला काय भेटलं? साइन स्क्वेअर ए इंटू कॉस साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए अपॉन साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर ए. सो वी नो द आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज ऑलवेज 1. अँड डिनॉमिनेटर मध्ये काय होता? साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. आता इथं काय केलं? कॉसला आपण परत साइनच्या फॉर्म मध्ये लिहू. कारण आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये सगळीकडे साइनच आहे. So we can write the cos in the form of sine by using the first identity sin square a plus cos square a is equal to 1. So cos square a काय झालं? 1 minus sin square a. पुट करायचं 1 minus sin square a. Sin square a ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. So you get sin square a into sin raised to 4a. Sin square नेहमी लक्षात ठेवा. sin square a into sin square a. ठीक आहे. हे काय बनतो? sin 2 + 2a. हे बनतो sin raised to 4a. ठीक आहे. समजलं कसं आलं? ठीक आहे. चलो. सो फर्स्ट क्वेश्चन इज कंप्लीटेड. नोट करून घ्या बरं सगळ्यांनी. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोट करून घ्या. चलो. सो आफ्टर कंप्लीटिंग द फर्स्ट क्वेश्चन देन वी कॅन गो टू द सेकंड क्वेश्चन. तर सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिले बघा बरं. सेकंड क्वेश्चन मध्ये इथं काय दिले ते आपण सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. येस. सो पे अटेन्शन टू द सेकंड क्वेश्चन. सो व्हॉट इज गिवन ऑन द लेफ्ट हँड साइड? सो फर्स्ट राइट द लेफ्ट हँड साइड. सो LHS मध्ये काय दिले? कॉस स्क्वेअर ए मायनस 1 इंटू कॉट स्क्वेअर ए प्लस 1 इज इक्वल टू -1 आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. ठीक आहे. सो वी कॅन यूज अ आयडेंटिटी हिअर. ठीक आहे. कोणता आयडेंटिटी आपण वापरू शकतो? आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे. बरोबर. कोणता आयडेंटिटी आहे? 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. वी हॅव दिस आयडेंटिटी. आपल्याला माहिती आहे. दिस इज द आयडेंटिटी. सो आता इथं तर आपण काही करू शकत तर मायनस आहे. पण इथं तर आपण करू शकतो ना 1 प्लस कॉट स्क्वेअर आहे. बरोबर. 1 प्लस कॉट स्क्वेअर आहे. बरोबर. सो 1 प्लस कॉट स्क्वेअर एला आपण काय लिहू शकतो? कोसेक स्क्वेअर ए लिहू शकतो. ठीक आहे. लिहून टाका. सो याला तर काय करू शकत नाही? कॉस स्क्वेअर ए -1. आणि याला पण काय लिहू शकतो? याला पण लिहू शकतो कोसेक स्क्वेअर ए. काय लिहू शकतो? इंटू कोसेक स्क्वेअर ए. ठीक आहे. चलो. पण आपल्याला सॉल्व्ह करायचं बरोबर. आता ह्या कॉस्टला आपण कसं लिहू शकतो? बरोबर. कॉस्ट साठी पण आपल्याकडे काय आयडेंटिटी आहे. सो वी हॅव द फर्स्ट आयडेंटिटी साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. सो तिथून आपण कॉस्ट साठी काहीतरी लिहू शकतो का? किंवा हे बघा कॉस स्क्वेअर ए -1 बघा बरं. कॉस स्क्वेअर ए बरोबर. कॉस स्क्वेअर ए -1. एक काम करा. आपण असं पण लिहू शकतो ना
याला मॉडिफाय करा बरं, कॉस स्क्वेअर ए -1, ठीक आहे, कॉस स्क्वेअर ए -1. आता हा 1 जर इकडे आला तर -1 आणि हा याला तिकडे पाठवूयात आपण, बरोबर. सो काय कसं करू शकतो आपण इथं, कॉस स्क्वेअर ए -1 इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, लिहू शकतो साइन स्क्वेअर ए. किंवा असं लिहिण्यापेक्षा डायरेक्टली आपण हे पण करू शकतो, डायरेक्ट पुट करू शकतो. डायरेक्ट पुट करा. वी नो द फर्स्ट आयडेंटिटी. व्हॉट इज द फर्स्ट आयडेंटिटी? साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. सो काय करू, डायरेक्टली कॉस स्क्वेअर ए काढू. चला असं करू, डायरेक्टली कॉस स्क्वेअर ए काढू. कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. हा प्लस आहे, प्लस प्लस तिकडे गेलं तर मायनस साइन स्क्वेअर ए. ठीक आहे, कॉस स्क्वेअर ए च्या ठिकाणी, कॉस स्क्वेअर ए च्या ठिकाणी आपण काय पुट करू शकतो, 1 मायनस साइन स्क्वेअर ए. पुट करा 1 मायनस साइन स्क्वेअर ए आणि हा 1 तसंच राहू दे, ठीक आहे, इंटू कोसेक स्क्वेअर ए. ठीक आहे, आता नीट बघा, +1 -1 कॅन्सल, +1 -1 ला कॅन्सल करू शकतो. ठीक आहे, आणि आपल्याकडे काय राहिले तर मायनस साइन स्क्वेअर ए इंटू कोसेक स्क्वेअर ए. ठीक आहे, हा हे बघा झाले, भेटले आपल्याला आन्सर. मला सांगा बरं, आपण कोसेकला कसं लिहू शकतो, 1/sin. डन. सो सांगा, मायनस साइन स्क्वेअर ए इंटू कोसेक स्क्वेअर एला आपण काय लिहू शकतो, 1/sin स्क्वेअर ए. बरोबर ना, कोसेक आणि साइन एकमेकांचे रेसिप्रोकेट असतात. ठीक आहे, हे बघा सेम टर्म्स, साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर ए कॅन्सल, राहिला काय -1. काय राहिलं आपल्याकडे आन्सर, फायनल आन्सर इज -1. वी हॅव ओनली -1 अँड दॅट इज नथिंग बट इक्वल टू राईट हँड साइड. तोच आपल्याला प्रूफ करायचा होता. बघा, राईट हँड साइडला काय पाहिजे होतं, -1 पाहिजे होतं, तोच आपल्याला प्रूफ करायचा होता. समजलं. चलो एक क्विक रिव्हिजन सांगतो मी काय काय केले तर. ठीक आहे, आपण लेफ्ट हँड साइडला लिहून काढला आधी, अँड इथं एक डायरेक्ट आयडेंटिटी आपण इथं प्लेस करू शकतो, कॉट स्क्वेअर ए +1. सांगा, कॉट स्क्वेअर ए +1 इज नथिंग बट कोसेक स्क्वेअर ए. सो आपण डायरेक्टली पुट केलं कोसेक स्क्वेअर ए. अँड वी नो कॉट स्क्वेअर एला आपण असं पण लिहू शकतो ना, बाय द फर्स्ट आयडेंटिटी. दिस इज द फर्स्ट आयडेंटिटी. सो इथून आपण काय केलं, कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए, इकडे गेला तर मायनस साइन स्क्वेअर ए. सो कॉस स्क्वेअर ए च्या ठिकाणी काय पुट करा, 1 मायनस साइन स्क्वेअर ए. बघा, कॉस स्क्वेअर ए च्या ठिकाणी पुट करा 1 मायनस साइन स्क्वेअर ए आणि हा -1 ॲज इट इज. ठीक आहे, आता +1 -1 कॅन्सल झालं, राहिला मायनस साइन स्क्वेअर ए इंटू कोसेक स्क्वेअर ए. बट वी नो वी कॅन राईट द कोसेक स्क्वेअर ए एज 1/sin स्क्वेअर ए. साइन स्क्वेअर ए कॅन्सल, राहिला फक्त -1 अँड दॅट इज नथिंग बट आवर राईट हँड साइड. Clear? So second question also completed. Then we can go to the third question. Okay, so second question complete, done. Then we can go to the third question. So what is the third question saying? थर्ड क्वेश्चन थोडं कॉम्प्लेक्स आहे, थोडं लेंथी सॉल्विंग क्वेश्चन आहे, तर टेन्शन घेऊ नका. मी काय सांगतो फक्त स्टेप्स नीट ऐका आणि स्टेप्सला तसं इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो फर्स्ट ऑलवेज राईट द लेफ्ट हँड साइड. ठीक आहे, आधी आपण काय करून घेऊ, लेफ्ट हँड साइडला लिहून घेऊ. लेफ्ट हँड साइड मध्ये काय दिलं आपल्याकडे, साइन थीटा प्लस सेक थीटा. काय दिले, साइन थीटा प्लस सेक थीटा द होल स्क्वेअर प्लस वी नो कॉस थीटा प्लस कोसेक थीटा द होल स्क्वेअर. राईट, हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि आपल्याला काय आणायचंय, 1 प्लस कोसेक थीटा इंटू सेक थीटा द होल स्क्वेअर आणायचं. ठीक आहे, तर परत सांगतो, हा थर्ड क्वेश्चन जो आहे तो थोडा लेंथी सॉल्विंग क्वेश्चन आहे, तर नीट लक्ष द्या, तुम्हाला समजेल. ठीक आहे, मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, एक काम करा, असं लेंथी क्वेश्चन्स कधी पण येतात ना, तर काम करा, सगळ्यांना ना साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये आणा. तर साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये आणल्यानंतर ऑटोमॅटिकली इझी होतो. तेच बघा, ऑलरेडी साइन थीटा आहे, आता हे सेक थीटाला पण तुम्ही साइनच्या फॉर्म मध्ये आणू शकता. बरोबर, आपल्याला माहिती आहे साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. सेकला पण कसं लिहू शकतो, 1/cos लिहू शकतो ना, लिहून टाका. सो हिअर वी कॅन राईट साइन थीटा प्लस सेक थीटाला काय लिहू शकतो, 1/cos थीटा द होल स्क्वेअर प्लस कॉस थीटा ऑलरेडी आहे, आता हा कॉसेकला पण साइन मध्ये लिहू शकतो ना. तेच म्हणते, मोठ्या क्वेश्चन्स मध्ये काय करा ना, शक्यतो साइन आणि कॉस मध्ये आणायचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता तुम्हाला ऑलरेडी हिंट दिला होता की इथं पण कॉस होता आणि इथं पण साइन होता, म्हणजे तुम्ही बाकीच्यांना पण साइन आणि कॉस मध्ये आणू शकता इझिली. ठीक आहे, सो कोसेक थीटाला काय लिहू शकतो आपण, 1/sin थीटा. कोसेक थीटाला वी कॅन राईट एज 1/sin थीटा द होल स्क्वेअर. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप काय करू शकतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो आतमध्ये. सांगा, साइन थीटा इंटू कॉस थीटा, साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस 1/cos थीटा. ठीक आहे, आपण काय केलं, फक्त क्रॉस मल्टिप्लाय केलं, होल स्क्वेअर प्लस इथं पण क्रॉस मल्टिप्लाय करा, काय बनणार परत, साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार, इन डिनॉमिनेटर विल हॅव साइन थीटा द होल स्क्वेअर.
पे अटेन्शन केअरफुली. आता इथं पुढे करता काय येणार, व्हॉट वी कॅन डू इज, इथं बघा साइन थिटा कॉस थिटा प्लस 1, साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 द होल स्क्वेअर, साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 द होल स्क्वेअर, दे बोथ आर सेम, दे बोथ आर सेम. कॉमन काढू शकतो, कॉमन काढू शकतो ना आपण. अरे समजतंय का सगळ्यांना. साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 द होल स्क्वेअर, साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 द होल स्क्वेअर, याला आपण कॉमन काढूयात. ठीक आहे, तर मी कॉमन काढतो. कुणाला कॉमन काढतोय, इथं साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस 1 द होल स्क्वेअर, याला इथून कॉमन काढलं. याला जर इथून कॉमन काढलं तर आपल्याकडे राहिलं काय, आपल्याकडे इथं राहणार काय, इंटू कॉमन काढलं ना, राहणार काय आपल्याकडे इथं, हा कॉमन गेला तर 1 अपॉन, आता हा स्क्वेअर याला पण जाणार, सो हे बनणार कॉस स्क्वेअर थिटा. काय बनणार, हा कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर. हा मधला साइन प्लस, हा बाहेर गेला, कॉमन मध्ये बाहेर गेला तर 1 येणार. आणि हे काय असणार साइन थिटा, पण हा स्क्वेअर आहे तर आपण काय देणार साइन स्क्वेअर थिटा. समजलं का काय केलं इथपर्यंत. ठीक आहे, नीट लक्ष येतपर्यंत समजलं असेल सगळ्यांना काय केले. ठीक आहे, आता काय करू शकतो नेक्स्ट स्टेप, नेक्स्ट स्टेप मध्ये काय करू शकतो, नेक्स्ट स्टेप मध्ये आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये काय करू, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. बाकी तसंच राहू दे, साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस 1 द होल स्क्वेअर, त्याला तसंच राहू दे. ठीक आहे, आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू ब्रॅकेटच्या आतमध्ये, या ब्रॅकेटच्या आतमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. सांगा साइन स्क्वेअर थिटा काय भेटते, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, 1 सुद्धा मल्टिप्लाय करतो ना, वी आर मल्टिप्लाइंग विथ 1 इंटू साइन थिटा कॉस थिटा, खाली काय असणार साइन थिटा इंटू कॉस थिटा, बरोबर. अँड वी ऑल नो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा काय झाला 1 झाला ना, पहिला आयडेंटिटी. सो बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय झाला 1, इथं इथं वरती आपल्याकडे काय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1. ठीक आहे, तर तिथं लिहून टाका डायरेक्ट साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस 1 द होल स्क्वेअर, हा झाला पूर्ण 1 बिकॉज बाय द फर्स्ट आयडेंटिटी. अँड खाली काय राहिलं आपल्याकडे साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना काय केलं आपण. ठीक आहे, आता आपण एक काम करू शकतो. ठीक आहे, साइन थिटा, एक मिनिट, हे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर. हे यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर स्क्वेअर राहील आपल्या इथं, तर साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा, अगेन दिस साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, आता या दोघांना आपण सोबत लिहू शकतो. हे बघा इथं पण स्क्वेअर आहे, इथं पण स्क्वेअर आहे, आपण यांना असं पण लिहू शकतो ना, साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता इथं पण स्क्वेअर आहे, इथं पण स्क्वेअर आहे, यांच्याकडे पण होल स्क्वेअर आहे, तर या सगळ्यांना एकत्र आपण असं स्क्वेअर लिहू शकतो. या सर्वांना आपण असं एकत्र स्क्वेअर लिहू शकतो का, बिंदास लिहू शकतो, काय हरकत नाही. जर सगळ्यांकडे स्क्वेअर असेल आपण यांना कॉमनली असं स्क्वेअर देऊ शकतो आपण त्यांना. ठीक आहे, समजलं इथपर्यंत काय केलं, साइन थिटा इंटू कॉस थिटा आपण कॉमनली त्यांना स्क्वेअर दिलं. ठीक आहे, आता हा साइन थिटा कॉस थिटा जो आहे ना, हा दोघांमध्ये कॉमन आहे. साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 दोघांमध्ये कॉमन आहे, तर या साइन थिटा कॉस थिटा दोघांकडे स्प्लिट करून टाकू. या साइन थिटा कॉस थिटाला काय करू, दोघांकडे स्प्लिट करून टाकू. तर काय बनणार आपल्याकडे साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन, स्प्लिट करा याला याला, स्प्लिट करा साइन थिटा कॉस थिटा दोघांकडे, साइन थिटा इंटू कॉस थिटा. अच्छा, आधी मध्ये आता मध्ये कोणता साइन आहे प्लस, हा इकडे पण जाणार 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा, बरोबर. अँड दिस इज होल स्क्वेअर ॲज इट इज. बघा सेम सेम दिसतो का काहीतरी, येस, हा टर्म सेम सेम कॅन्सल झाला. ठीक आहे, द सेम सेम टर्म्स विल गेट कॅन्सल. ठीक आहे, आपल्याला आणायचं काय होतं 1 प्लस कोसेक अँड सेक. हे बघा झाले, आपलं काम ऑलमोस्ट झालेलं आहे, तुम्हाला समजलं असेल तर झालेलं आपलं काम. ठीक आहे, आता मला सांगा आपण यांना पण स्प्लिट करून लिहू शकतो. आपण असं लिहू शकतो ना 1 अपॉन साइन थिटा इंटू, बरोबर, इंटू एक मिनिट आपण हे कॅन्सल केलं ना, आपण हे कॅन्सल केलं तर हे कॅन्सल झाले तर इथं 1 येतो. कोण येतो 1 प्लस, आता यांना पण स्प्लिट करून लिहू शकतो 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. कसं काय केलं, स्प्लिट करून दिलं आपण यांना, आणि होल स्क्वेअर ॲज इज राहू दे. ठीक आहे, होल स्क्वेअर ॲज इज राहू दे. सांगा झाला आपला आन्सर भेटले. बघा सांगा 1 अपॉन साइन काय असतो, 1 अपॉन साइन कोसेक, बरोबर, आणि 1 अपॉन कॉस काय असतो सेक, आणि होल स्क्वेअर ॲज इट इज प्लस 1 पण ॲज इट इज. सो लिहा 1 प्लस 1 अपॉन साइन इज कोसेक थिटा, बरोबर, अँड इंटू बरोबर, इंटूच आहे ना, हा इंटू सेक थिटा इंटू सेक थिटा द होल स्क्वेअर. अँड दिस इज नथिंग बट आर राईट हँड साइड, हँड्स प्रूव्ड. समजलं का कसं करायचं. ठीक आहे, थोडा लेंथी होता क्वेश्चन पण इझी आहे बरोबर. हे बघा आपण काय केलं, या सेक थिटाला 1 अपॉन कॉस लिहिलं आणि या कोसेकला 1 अपॉन साइन लिहिलं.
ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय केलं, क्रॉस मल्टिप्लाय केले तर साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 अपॉन कॉस थिटा, साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा होल स्क्वेअर. ठीक आहे. सो आपण इथं काय केलं, मग त्याच्यानंतर आपण साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 द होल स्क्वेअर यांना कॉमन काढलं. ठीक आहे, यांना कॉमन काढलं आणि जे टर्म्स राहिले होते त्यांना लिहिलं. यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला पहिला आयडेंटिटी भेटला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. वी गॉट द फर्स्ट आयडेंटिटी आणि तो 1 झाला. बरोबर. 1 झाल्यानंतर मग आपण काय केलं, ठीक आहे, यांना आपण एकत्र लिहिलं. हा टर्म आणि हा टर्म सगळ्या स्क्वेअर्स म्हणतात ना, आपण यांना एकत्र लिहिलं आणि त्यांना एक कॉमन स्क्वेअर देऊन टाकलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर या टर्म्सला स्प्लिट केले दोघांकडे. साइन थिटा कॉस थिटा कॉमन आहे दोघांमध्ये, मध्ये प्लस साइन आहे ना, मध्ये प्लस साइन आहे, तर हा दोघांमध्ये कॉमन होता, तर यांना स्प्लिट करून टाकलं दोघांमध्ये, तर हा कॅन्सल झाला आणि इथं राहिला 1 अपॉन साइन थिटा कॉस थिटा. कॅन्सल झाल्यानंतर 1 येतो, कॅन्सल झाल्यानंतर 1 येतो प्लस 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा द होल स्क्वेअर. सो 1 अपॉन साइन थिटा आपण काय म्हणतो, कोसेक, आणि 1 अपॉन कॉसला आपण काय म्हणतो, सेक. असं आपण आपला क्वेश्चन नंबर 3 हे कंप्लीट केले. आफ्टर कंप्लीटिंग क्वेश्चन नंबर 3 वी कॅन गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. चलो, आफ्टर कंप्लीटिंग दिस क्वेश्चन वी कॅन गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा, आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिले बघा बरं. सो व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन 1 प्लस कॉट थिटा मायनस कोसेक थिटा 1 प्लस टॅन थिटा प्लस सेक थिटा इज इक्वल टू 2. ठीक आहे, कसं करता येईल बघा बरं आपल्याला. हा क्वेश्चन कसं करता येईल बघा. आधी लेफ्ट हँड साइड लिहून घ्या. फर्स्ट विल राइट द लेफ्ट हँड साइड. सो व्हॉट इज लेफ्ट हँड साइड, 1 प्लस कॉट थिटा मायनस कोसेक थिटा. बरोबर. आणि इथं काय आपल्याकडे थोडं छोटं लिहितो, कारण हा पण थोडा मोठा सॉल्विंग क्वेश्चन आहे, जागा नाही पुरणार. 1 प्लस कॉट थिटा माइनस कोसेक थीटा 1 प्लस टॅन थीटा प्लस सेक थीटा. राईट. चलो, आता मला पटपट सांगा की आपण इथं काय करू शकतो. 1 प्लस कॉट, ठीक आहे, 1 प्लस कॉट. आता आपण काय करू शकतो, कोसेकला आपण 1 अपॉन साइन लिहू शकतो आणि कॉटला आपण काय करू शकतो, कॉस अपॉन साइन लिहू शकतो. सगळ्यांना साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये आणा, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन, तुमचं सॉल्विंग ऑटोमॅटिकली इझी होतो. तुम्ही आयडेंटिटीज वापरू शकता पुढे. ठीक आहे. तर काय करा, 1 प्लस कॉटला कसं लिहू शकतो आपण, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. बरोबर. मायनस कोसेक थिटाला काय लिहू शकतो, कोसेक थिटाला आपण लिहू शकतो 1 अपॉन साइन थिटा. बरोबर. हा, इथं काय करू शकतो, 1 प्लस टॅन थिटाला काय लिहू शकतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर. प्लस सेक थिटाला काय लिहू शकतो, सांगा बरं. सेक थिटा म्हणजे काय असतो, सेक थिटा म्हणजे काय असतो, 1 अपॉन कॉस थिटा. बरोबर. सेक थिटा म्हणजे काय असतो, 1 अपॉन कॉस थिटा. आता काय करू शकतो, नेक्स्ट स्टेप इज यू कॅन डू युअर क्रॉस मल्टिप्लिकेशन. चलो सांगा, 1 प्लस काय बनणार आहे, कॉस थिटा साइन थिटा मायनस 1 अपॉन साइन. हे बघा सेम आहे ना, डिनॉमिनेटर सेम आहे, तर आपण कॉमनली त्यांना साइन थिटा असं लिहू शकतो. एलसीएम सांगू शकतो इथं. ठीक आहे. डिनॉमिनेटर सेम आहे आणि बाकीच्यांना आपण काय केलं, एक मिनिट, डिनॉमिनेटर सेम आहे ना, थांबा. क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज नाही, कारण आपल्याकडे डिनॉमिनेटर सेम आहे. ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळेस आपण डायरेक्टली त्याला लिहू शकतो. कॉमन डिनॉमिनेटर काढून, कॉमन डिनॉमिनेटर काढा, कॉमन डिनॉमिनेटर आला, मग काय लिहू शकतो, कॉस थिटा मायनस 1. बरोबर. इथं पण कॉमन डिनॉमिनेटर बघा, कॉस थिटा. सो काय लिहू शकतो, 1 प्लस साइन थिटा प्लस 1 अँड वी कॅन टेक द डिनॉमिनेटर कॉमन एज कॉस थिटा. ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय करा. आता डिनॉमिनेटर नाही आपल्याकडे, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सांगा असं काय बनेल. सो साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1, बरोबर, अपॉन साइन थिटा इंटू, मध्ये इंटूचा साइन आहे. बरोबर. हा एक पूर्ण टर्म आहे, इंटू क्रॉस मल्टिप्लाय काय बनणार, कॉस थिटा प्लस साइन थिटा प्लस 1, ठीक आहे, अपॉन कॉस थिटा. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करू शकतो बघा बरं. एक मिनिट, बघा, साइन थिटा कॉस थिटा मायनस 1, साइन थिटा कॉस थिटा प्लस 1, हे तुम्हाला कोणत्या फॉर्म मध्ये दिसतोय, समजलं का तुम्हाला. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का. हे बघा तुम्हाला कोणत्या फॉर्म मध्ये दिसतंय, साइन थिटा. मी तुम्हाला इथं सेपरेटली सॉल्व्ह करून दाखवतो, पण नंतर परत हे इरेज करावं लागेल मला. ठीक आहे. जागा नाही पुरणार आपल्याकडे. हे बघा, साइन थिटा प्लस कॉस थिटा, ठीक आहे, मायनस 1, आणि परत बघा साइन थिटा प्लस कॉस थिटा. हे बघा ना, सेम टर्म्स आहेत ना, हे सेम टर्म्स आहेत. तर आपण हे कोणत्या फॉर्म मध्ये, आता काही लोक म्हणतील सर हे सेम आहे का, हो सेम आहे ना. कॉस थिटा साइन थिटा कॉस थिटा बोथ आर सेम. सो दिस इज इन द फॉर्म ऑफ a मायनस बी अँड a प्लस बी. बरोबर. तुम्हाला हा फॉर्म मध्ये दिसतोय, a मायनस बी a प्लस बी च्या फॉर्म मध्ये दिसतोय. हा a मायनस बी a प्लस म्हणजे काय असतो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर. ऑलरेडी आपला जो न्यूमरेटर आहे तो या फॉर्म मध्ये आहे, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे.
तर आपण त्याला लिहू शकतो डायरेक्ट ए स्क्वेअर मायनस, डायरेक्ट लिहून टाका ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. लिहा ए स्क्वेअर, ए म्हणजे कोण असणार इथं, हा ए असणार आणि हा बी असणार, बरोबर. हा पूर्ण टर्म ए असणार आणि हा पूर्ण टर्म बी असणार. हे बघा ना, ए स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी, बरोबर. ए मायनस बी ए प्लस बी, बरोबर ना. ए मायनस बी ए प्लस बी दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. लिहा ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे काय येणार, साइन थीटा प्लस कॉस थीटा द होल स्क्वेअर, काय येणार साइन थीटा कॉस थीटा द होल स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे मायनस 1चा स्क्वेअर 1. ठीक आहे, बरोबर. किंवा असं डायरेक्टली मल्टिप्लाय केलं तरी चालेल. हे बघा साइन थीटा कॉस थीटाला, साइन थीटाला असं पण काही स्टुडंट्स करू शकतात. साइन थीटा कॉस थीटाला डायरेक्ट तुम्ही मल्टिप्लाय केलं तर साइन थीटा कॉस थीटा द होल स्क्वेअर आणि -1 इंटू +1 -1 अपॉन खाली काय बनेल साइन थीटा कॉस थीटा, साइन थीटा कॉस थीटा हा बनेल डिनॉमिनेटर मध्ये, बरोबर. आता हे समजलं ना सर्वांना, ठीक आहे. डायरेक्ट मल्टिप्लाय केला आपण, ठीक आहे. सांगा आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करू शकतो. ए प्लस बी द होल स्क्वेअर, सांगा ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे काय साइन स्क्वेअर थीटा प्लस 2ab 2 साइन थीटा कॉस थीटा, बरोबर, प्लस कॉस स्क्वेअर थीटा -1 अपॉन साइन थीटा कॉस थीटा, बरोबर. आता मला सांगा, हे बघा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा हा पूर्ण टर्म काय होतो 1. सो आपण याचं 1 लिहू शकतो, 1 प्लस काय राहील आपल्याकडे 2 साइन थीटा कॉस थीटा -1 अपॉन साइन थीटा कॉस थीटा. हे बघा +1 -1 कॅन्सल होतो, बरोबर. +1 -1 कॅन्सल झाला. हे बघा साइन थीटा कॉस थीटा पण कॅन्सल होतोय आणि राहिला फक्त कोण 2, राहिला कोण 2. दॅट इज नथिंग बट आर राईट हँड साइड, दॅट इज ओनली द राईट हँड साइड. समजलं, ठीक आहे. पटकन एकदा रिकॉल करू काय केले. कॉट थीटाला कॉस अपॉन साइन लिहिलं, कोसेकला 1 अपॉन साइन लिहिलं, टॅनला साइन अपॉन कॉस लिहिलं, सेकला 1 अपॉन कॉस लिहिलं, ठीक आहे. मग त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. डिनॉमिनेटर सेम होता, कॉमन काढलं, सेम डिनॉमिनेटर कॉमन वरती ऍड करून लिहिलं. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला असं काहीतरी भेटलं. डायरेक्ट या ब्रॅकेटला या ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय करा चालतंय, किंवा हे तुम्ही ए मायनस बी ए प्लस बी या फॉर्म मध्ये घेतलं तरी चालेल. सांगा ए मायनस बी ए प्लस बी काय असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ठीक आहे. सो ए स्क्वेअर म्हणजे काय साइन थीटा प्लस कॉस थीटा द होल स्क्वेअर -1. हे ए प्लस बी द होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये होतं, त्याला आपण एक्सपांड केलं, ठीक आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय बनतो 1 आणि बाकी टर्म्स लिहिलेत. साइन थीटा कॉस थीटा कॅन्सल होतो, फक्त राहतो आपल्याकडे 2. सो प्रूव्ड, ठीक आहे. सो 4th क्वेश्चन ऑल्सो कम्प्लिटेड. सो विल स्टार्ट विथ द 5th क्वेश्चन. 4 क्वेश्चन्स आपले कम्प्लिटेड आहे. तर हा आहे 5th क्वेश्चन. तर 5th क्वेश्चन कसं करायचं नीट लक्ष द्या बरं. हा परत थोडा लेंदी सॉल्विंग क्वेश्चन आहे पण एकदम इझी आहे, ठीक आहे. तर नीट लक्ष देता तुम्हाला समजेल काय काय करायचं आहे. सो फर्स्ट वी राईट द लेफ्ट हँड साइड. सो व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड गिवन. सो लेफ्ट हँड साइड मध्ये काय दिलं tan क्यूब थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा प्लस cot क्यूब थीटा अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर थीटा. हे आपल्याला गिवन आहे, बरोबर. तर वी नो द आयडेंटिटी 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. तर डायरेक्टली तर 1 प्लस tan स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो sec स्क्वेअर थीटा. आणि इथं पण बघा 1 प्लस cot स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी पण आपण आयडेंटिटी वापरू शकतो, बरोबर. सो व्हॉट इज 1 प्लस cot स्क्वेअर थीटा. सो 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, बरोबर. सो डायरेक्टली आपण आयडेंटिटी पुट करू शकतो डिनॉमिनेटर मध्ये. बघा गिवन मध्येच आपण डिनॉमिनेटर मध्ये आयडेंटिटी पुट करू शकतो. पुट करा काय बनतो हा tan क्यूब थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज sec स्क्वेअर थीटा प्लस सांगा cot क्यूब थीटा अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज कोसेक स्क्वेअर थीटा, राईट. कोसेक स्क्वेअर थीटा. नाव ह्याला आपण अजून काय करू शकतो. टॅनला कसं लिहू शकतो रे. टॅनला आपण असं लिहू शकतो ना. टॅन क्यूब थीटाला आपण असं लिहू शकतो ना साइन क्यूब थीटा अपॉन कॉस क्यूब थीटा, ठीक आहे. टॅन क्यूब आहे ना तर आपण साइन क्यूब थीटा अपॉन कॉस क्यूब थीटा असं लिहू शकतो, बरोबर. आणि मला सांगा सेकला कसं लिहू शकतो. सेकला आपण लिहू शकतो 1 अपॉन आता हे सेक स्क्वेअर थीटा आहे, सेक स्क्वेअर, ठीक आहे. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. सेकचा रेसिप्रोकेट कोण असतो सेकला उलटा केला तर कोण येतो कॉस. सो सेक स्क्वेअर थीटा आपण काय लिहू शकतो 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा, बरोबर.
प्लस मला सांगा कॉटला काय लिहू शकतो, कॉटला, ठीक आहे, कॉटला काय लिहू शकतो आपण, कॉस क्यूब थीटा अपॉन साइन क्यूब थीटा, बरोबर. आणि कोसेकला काय लिहू शकतो आपण, कोसेक इज रेसिप्रोकेट ऑफ साइन, सो कोसेकला आपण लिहू शकतो 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा, ठीक आहे, 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. आता हा खाली पूर्ण डिवाइड करतोय, हा टर्मला वरती आणलं तर मल्टिप्लाय करणार आणि त्याचा रेसिप्रोकल बनणार, बरोबर. तर एक काम करू, या पूर्ण टर्मला वरती घेऊन येऊ आणि त्याला रेसिप्रोकेट करून मल्टिप्लाय करू. तर काय बनणार, साइन क्यूब थीटा अपॉन कॉस क्यूब थीटा. हा पूर्ण टर्म जर वरती आला तर तो मल्टिप्लाय करणार आणि त्याचं उलट बनणार, तर हे बनणार कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 1 मध्ये प्लस साइन कॉस क्यूब, हा पण टर्म तसंच करू, कॉस क्यूब थीटा अपॉन साइन क्यूब थीटा. आता हा पूर्ण टर्म इथं हा पूर्ण टर्म इथं डिवाइड करतोय, याला जर वरती आणलं तर त्याचं उलट बनणार आणि मल्टिप्लाय करणार. सो काय बनणार, साइन स्क्वेअर थीटा अपॉन 1. सो दिस विल बी साइन स्क्वेअर थीटा अपॉन 1. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. हे बघा आपण इथं कॅन्सल पण करू शकतो, इथं कॉस स्क्वेअर थीटा आणि कॉस क्यूब थीटा हे कॅन्सल होऊ शकतो आणि इथं फक्त एक कॉस थीटा राहणार. साइन स्क्वेअर थीटा हा पूर्ण कॅन्सल होईल आणि साइन क्यूब थीटा, इथं 2 साइन थीटा आहेत, इथं 3 साइन थीटा आहेत, तर हितला 2 गेला आणि हितला 1 राहिला. ठीक आहे, समजतंय सगळ्यांना, ठीक आहे. तर आपण याला काय लिहू शकतो, साइन क्यूब थीटा अपॉन कॉस थीटा, कारण इथं 1 कॉस राहिला ना, 3 कॉस होते, इथं 2 कॉस होते, 2 कट झाले, इथं 3 मधला 2 गेले तर राहिला 1. ठीक आहे, प्लस इथं काय राहिलं आपल्याकडे, कॉस क्यूब थीटा अपॉन खाली राहिला साइन थीटा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर, इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे. आता आपण इथं काय करू शकतो, इथं क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो, एकच ऑप्शन आपल्याकडे. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय करून टाका बरं, क्रॉस मल्टिप्लाय करा बरं. क्रॉस मल्टिप्लाय काय येतं, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर सांगा, साइन क्यूब थीटा इंटू साइन थीटा इज साइन रेस टू 4 थीटा, बरोबर. लॉ ऑफ इंडायसेस 3 + 1 4 प्लस कॉस थीटा इंटू कॉस क्यूब थीटा इज कॉस रेस टू 4 थीटा, कॉस रेस टू 4 थीटा, बरोबर. अपॉन सांगा ह्या दोघांना सोबत दिलं तर काय बनतो, साइन थीटा इंटू कॉस थीटा. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं, बरोबर. आता मला एक सांगा, आपण याला कसं लिहू शकतो, आपल्याला साइन रेस टू 4 थीटा माहित नाहीये. ठीक आहे, साइन रेस टू 4 थीटा हे आपल्याला माहित नाही, पण आपण त्याला थोडं ब्रेक करून असं पण लिहू शकतो ना, साइन रेस टू 4 थीटाला थोडं ब्रेक करू शकतो आपण. तर मला सांगा, साइन रेस टू 4 थीटाला मी असं पण लिहू शकतो ना, साइन स्क्वेअर थीटाचं होल स्क्वेअर असं पण लिहू शकतो ना, बरोबर. याला जर तुम्ही ओपन अप केलं तर हाच आहे बनणार. आणि याला पण आपण असं लिहू शकतो, कॉस 4 थीटाला कॉस स्क्वेअर थीटा द होल स्क्वेअर असं पण लिहू शकतो, कॉस स्क्वेअर थीटा द होल स्क्वेअर असं पण आपण लिहू शकतो, बरोबर. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार, साइन थीटा कॉस थीटा. डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार, साइन थीटा कॉस थीटा, बरोबर. हा, आता तुम्हाला इथे एक फॉर्म्युला क्लिक झाला पाहिजे. देयर शुड बी अ फॉर्म्युला विच शुड बी देअर इन अ माइंड. आता सर्वांना हे फॉर्म्युला माहित असतं, a + b द होल स्क्वेअर, हे सर्वांना माहिती आहे, आपण लहानपणीपासून शिकतोय. a² + 2ab + b², हा माहिती आहे आपल्याला रे. पण इथं बघा ना, कोणत्या फॉर्म मध्ये, हे a² + b² फॉर्म मध्ये. तुम्हाला हा फॉर्म्युला आठवते का, a² + b², असं पण एक फॉर्म्युला होता आपल्याकडे, a² + b². आपण हे जास्त यूज नाही केले म्हणून आपल्याला हे रिकॉल होत नाहीये, पण a² + b² फॉर्म्युला असतो a + b द होल स्क्वेअर - 2ab. लक्षात राहील, a + b, a² + b² फॉर्म्युला काय असतो, a + b द होल स्क्वेअर - 2ab. ठीक आहे, हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर सांगा काय करू शकतो आपण इथं, a + b द होल स्क्वेअर. सांगा इथं a + b द होल स्क्वेअर, सो काय येणार इथं, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा द होल स्क्वेअर - 2ab. a म्हणजे काय, साइन स्क्वेअर थीटा, आणि b म्हणजे काय, कॉस स्क्वेअर थीटा. 2 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे, 2 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. आणि डिनॉमिनेटर मध्ये तर तोच राहणार, डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार, साइन थीटा इंटू कॉस थीटा. दिस विल बी द डिनॉमिनेटर. नाउ वी ऑल नो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज 1. आपला पहिला आयडेंटिटी, वी हॅव द फर्स्ट आयडेंटिटी, सो हा बनतो 1. 1 चा स्क्वेअर 1, डायरेक्टली 1 लिहिलं तरी चालेल. 1 - 2 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा
अपॉन काय बनणार साइन थिटा कॉस थिटा, साइन थिटा कॉस थिटा. एक काम करा, साइन थिटा कॉस थिटा दोन्हीकडे स्प्लिट करून टाका. साइन थिटा कॉस थिटाला दोन्हीकडे स्प्लिट करून टाका. भेटले आपल्याला बघा, हे ऑलमोस्ट भेटलेले आपला आन्सर. हे बघा आहे का, -2 साइन थिटा कॉस थिटा, -2 साइन थिटा कॉस. झाले बघा, दोन्हीकडे स्प्लिट करून टाका, कॅन्सल होतात बघा. डन डन डन, वी हॅव ऑलमोस्ट डन. पेशन्स थोडं ठेवा, पटकन पटपट करायची घाई करू नका. ठीक आहे, दोघांकडे स्प्लिट करा. तर काय बनणार 1 साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस काय बनणार 2 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. तर मला सांगा इथं आपण काय लिहू शकतो, 1/sin काय असतो रे. आता हा 1 दोघांमध्ये कॉमन आहे, हे याला आपण 1/sin पण लिहू शकतो, 1/cos पण लिहू शकतो. सांगा 1/sin काय असतो. 1/sin म्हणजे बरोबर ना. हे बघा सेक आधी लिहिले, ठीक आहे ना. आपण 1/cos सांगा, 1/cos इज सेक थिटा, 1/cos इज सेक थिटा बरोबर. इंटू मला सांगा 1/sin काय येणार कोसेक थिटा, बरोबर, कोसेक थिटा बरोबर. आता मला सांगा इथं एक साइन थिटा गेला आणि इथला एक साइन थिटा गेला, इथला एक साइन थिटा गेला, कॉस थिटा गेला, इथला एक कॉस थिटा गेला. तर राहिला काय -2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. अँड दॅट इज द थिंग, बट दॅट इज आर RHS, हेन्स प्रूव्ड. समजलं का. ठीक आहे, फक्त आपण याला टॅनला कसं लिहिलं, साइन क्यूब अपॉन कॉस क्यूब, आणि हा तर आयडेंटिटी वापरला. ठीक आहे, कॉटला पण असं लिहिलं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर याला वरती आणलं, मल्टिप्लाय केलं, जे कॅन्सल झाले त्यांना कॅन्सल केलं, क्रॉस मल्टिप्लाय केला. पण आपल्याला इथे एक चॅलेंज भेटला की a² + b² फॉर्म मध्ये आपल्याला भेटलं. बघा याला आपण थोडं सिम्प्लिफाय करून असं लिहिलं आणि आपल्याला a² + b² फॉर्म मध्ये भेटलं. बट आपल्याला माहिती आहे a² + b² फॉर्म्युला a + b ^ 2ab. मग याला आपण असं लिहिलं a + b ^ 2ab. मग तिथून काय झालं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा 1 येतो, आणि मग बाकीचा आपण सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला आपला राईट हँड साइड भेटला. अँड हेन्स दिस क्वेश्चन इज प्रूव्ड. So this was question number 5. Then we can go to the question number 6. Okay, so after completing the 5th question, now we can move to the 6th question. हा 6th question जर आला एक्झाम मध्ये तुम्हाला कुठं 6th question दिसला तर हा क्वेश्चनला थोडं मॉडिफाय करणं गरजेचं आहे, कारण डायरेक्टली आपण याला प्रूव्ह करायला गेलो तर प्रूव्ह होणार नाही. तर काय करावं लागेल, तर 1/sec थीटा प्लस tan थीटा मायनस 1/cos थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा मायनस 1/sec थीटा मायनस tan थीटा. असा आहे क्वेश्चन बरोबर. याला थोडं मॉडिफाय करावं लागेल. काय करावं लागेल माहिती आहे का, हा 1/sec थीटा मायनस tan थीटा याला इकडे घेऊन या आणि याला तिकडे घेऊन जा. ठीक आहे, असं थोडं मॉडिफाय करा, कारण हा क्वेश्चन आला तर फक्त थोडं अलर्ट राहा, कारण हा क्वेश्चन मध्ये थोडं मॉडिफिकेशनची गरज असते, मगच आपण प्रूव्ह करू शकतो. सो आपण याच क्वेश्चनला थोडं मॉडिफाय करू, आपल्या एंडवरनं मॉडिफाय करू. 1/sec थीटा प्लस tan थीटा बरोबर. हा पूर्ण टर्म जर इकडे आला तर काय बनतो, प्लस 1/sec थीटा मायनस tan थीटा बरोबर इज इक्वल टू काय होता 1/cos थीटा, आणि हा टर्म मायनस 1/cos थीटा जर तिकडे गेला तर प्लस 1/cos थीटा. आता हे आपण प्रूव्ह करू शकतो, पण याला प्रूव्ह करणं थोडं अवघड आहे. ठीक आहे, याला पण इझिली प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, तर बघा काय करायचं, डायरेक्ट सगळ्यात पहिलं स्टेप क्रॉस मल्टिप्लाय करा. काय करता येईल, sec थीटा मायनस tan थीटा, sec थीटा मायनस tan थीटा प्लस परत sec थीटा प्लस tan थीटा, sec थीटा प्लस tan थीटा. काय केले रे बाबा, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केले. ठीक आहे, आणि बघा sec थीटा प्लस tan थीटा, sec थीटा मायनस tan थीटा कोणत्या फॉर्म मध्ये दिसते, a + b a - b च्या फॉर्म मध्ये दिसते. तर आपण इथं काय लिहू शकतो, a + b a - b जर असेल बरोबर, a + b a - b असेल तर आपण काय लिहू शकतो, a² - b² लिहून टाका, a² - b². तर काय लिहितो आपण, sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा बरोबर. हा, आणि अजून एक गोष्ट इथं बघा, मायनस tan थीटा प्लस tan थीटा कॅन्सल होतोय बरोबर, मायनस tan थीटा प्लस tan थीटा कॅन्सल होतोय, आणि sec थीटा प्लस sec थीटा आपण याला लिहू शकतो 2 sec थीटा. काय लिहू शकतो, 2 sec थीटा अपॉन हा बनतो डायरेक्ट 1. समजलं, हा बनतो डायरेक्ट 1. आता तुम्हाला 1 कसं काय आलं सर, 1 कसं काय आलं सांगा प्लीज. सांगतो, हे बघा आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. हा आपल्याकडे आयडेंटिटी आहे. ठीक आहे, एक काम करा, आता जर मी हे tan स्क्वेअर थीटाला तिकडे घेतलं बरोबर, हे tan स्क्वेअर थीटाला तिकडे घेतलं काय म्हणतो, 1 = sec स्क्वेअर थीटा मायनस
टॅन स्क्वेअर थिटा. आता समजलं बघा, समजलं. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. बघा, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो आपण डायरेक्टली तर काय लिहू शकतो, 1 लिहू शकतो. पण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला हे प्रूफ करायचं. ठीक आहे, हे प्रूफ करायचं आपल्याला, हे आणायचं, कारण आपण क्वेश्चनला थोडं मॉडिफाय केलं. ठीक आहे, आपण आपल्या फक्त या क्वेश्चनलाच करायचं आहे, बाकी सगळ्या क्वेश्चनला तुम्ही तुमच्या एंडवरून मॉडिफाय करत बसू नका. ठीक आहे, तर काय करू 2 सेक थिटा बरोबर 2. आता सेक थिटा म्हणजे काय असतं रे? सेक थिटा म्हणजे 1/cos असतो ना, आपल्याला तेच पाहिजे ना, 1/cos. ठीक आहे, आता याला आपण कसं लिहू शकतो? झालं ना आपला आन्सर. याला आपण असं लिहू शकतो ना, 1/cos थिटा प्लस 1/cos थिटा. हे बघा ना, cos थिटा कॉमन काढतो आणि 1 + 1 2, तोच झाला ना. सो दिस इज नथिंग बट द राईट हँड साइड, हेन्स प्रूव्ड. समजलं कसं प्रूफ करायचं? हा क्वेश्चन थोडा वेगळा होता, फक्त याला थोडं तुम्हाला क्वेश्चनला रिअरेंज करून मग तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. इझिली 2 मिनिटात हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. समजलं? तर दिस वॉज अ क्वेश्चन नंबर 6. नाउ वी कॅन गो टू द क्वेश्चन नंबर 7. नोट करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, काही करा, पण समजून आपल्या बुकमध्ये लिहून काढायचं. ठीक आहे, ओके. आफ्टर कम्प्लिटिंग द क्वेश्चन नंबर हे क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 बघा. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 7. इझी क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे, फक्त लक्ष द्या, तुम्हाला समजेल. ठीक आहे, सो फर्स्ट आपण नेहमीप्रमाणे आपलं लेफ्ट हँड साइड लिहून काढू, मग राईट हँड साइडला प्रूफ करू. सो व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड? साइन थीटा अपॉन 1 + cos थीटा प्लस 1 + cos थीटा अपॉन साइन थीटा. ठीक आहे, हे लेफ्ट हँड साइड आहे. ठीक आहे, आता काय करता येईल बरं? इथं सगळ्यात पहिला स्टेप, तुमच्याकडे दुसरा काय ऑप्शन नाहीच आहे, क्रॉस मल्टिप्लाय करणं हे एकच ऑप्शन आहे. बघा, साइन थीटा इंटू साइन थीटा, साइन स्क्वेअर थीटा बरोबर. आणि हे काय बनतो? 1 + cos थीटा इंटू 1 + cos थीटा, हा बनतो प्लस 1 + cos थीटा द होल स्क्वेअर बरोबर. काय बनतो? 1 + cos थीटा द होल स्क्वेअर अपॉन हे काय बनणार? 1 + cos थीटा इंटू साइन थीटा. याला असंच लिहू, 1 + cos थीटा इंटू साइन थीटा. पहिला स्टेप समजलं काय केलं? ठीक आहे, चलो नेक्स्ट स्टेप. हे बघा, a + b द होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, a + b द होल स्क्वेअर, याला आपण एक्सपांड करू शकतो. सो काय करू शकतो? साइन स्क्वेअर थीटा प्लस सांगा a स्क्वेअर म्हणजे 1 प्लस 2ab म्हणजे 2 cos थीटा प्लस b स्क्वेअर म्हणजे काय येणार? cos स्क्वेअर थीटा बरोबर अपॉन. ठीक आहे, याला आता आतमध्ये मल्टिप्लाय करायची गरज नाही, सध्या राहू दे. 1 + cos थीटा इंटू साइन थीटा. ठीक आहे, अरे हे बघा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, हा दोघांना पण सोबत काय लिहू शकतो? 1. येस, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. राईट. सो साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा 1. हा 1 कुणाचा आहे समजलं? हे यांचं आहे. साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा यांचं 1 आहे. प्लस आपल्याकडे ऑलरेडी एक 1 आहे, प्लस आपल्याकडे अजून एक 1 आहे, प्लस 2 cos थीटा असं आहे. ठीक आहे, अपॉन 1 + cos थीटा इंटू साइन थीटा बरोबर. आता काय बनतो? 1 + 1 2 प्लस 2 cos थीटा अपॉन 1 + cos थीटा इंटू साइन थीटा. ठीक आहे, काय करू शकतो? हा हे बघा, इथून 2 कॉमन काढू शकतो. सो 2 ला जर तुम्ही कॉमन काढला तर तुमच्याकडे राहणार काय? 1 + cos थीटा. 2 ला जर तुम्ही कॉमन काढलं तर तुमच्याकडे राहणार 1 + cos थीटा. अरे क्या बात आहे, खाली पण 1 + cos थीटा आहे ना, सेम कॅन्सल होतोय ना, खाली पण 1 + cos थीटा आहे. ठीक आहे, खाली पण तुमच्याकडे 1 + cos थीटा आहे इंटू साइन थीटा. हे बघा, सेम टर्म्स कॅन कॅन्सल, सेम टर्म्स कॅन कॅन्सल. सो तुमच्याकडे ऍट द एंड राहिला काय? ऍट द एंड तुमच्याकडे राहिला काय? 2 इंटू 1/sin थीटा. हा तोच पाहिजे ना, 2 इंटू 1/sin थीटा इज द थिंग. 1/sin थीटा म्हणजे काय असतं रे? 1/sin थीटा म्हणजे काय? कोसेक थीटा ना. सो दॅट इज नथिंग बट 2 कोसेक थीटा, दॅट इज इक्वल टू राईट हँड साइड. फक्त सॉल्व्ह करत जा. बघा, मी इथं बघत पण नाहीये, मी फक्त सिम्पली बेसिक स्टेप्स अप्लाय करतोय. मी फक्त सॉल्व्ह करत जातोय. फक्त लास्टला चेक करण्यासाठी मी इकडे बघतोय आणि आपल्याला आन्सर भेटतोय. याला पण म्हणतो प्रूव्ह दॅट. समजतं का? प्रूव्ह दॅट मध्ये असं पार्ट वगैरे काय करू नका, फक्त सिम्पली तुम्ही तुमच्या हिशोबाने सॉल्व्ह करत जा आणि नंतर एंडला येऊन बघा, तुम्हाला मॅच होताना दिसेल राईट हँड साइड, जर तुम्ही व्यवस्थित आणि प्रॉपर स्टेप्स फॉलो करून सॉल्व्ह केला असेल तर. ठीक आहे, सो दिस इज द क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 ऑल्सो कंप्लीटेड. देन वी कॅन गो टू द क्वेश्चन नंबर 8. लिहून घ्या बरं. चलो, आफ्टर कंप्लीटिंग द 7th क्वेश्चन, देन वी कॅन गो टू द 8th क्वेश्चन.
तर 8th क्वेश्चन एकदम सोपा क्वेश्चन आहे रे, एकदम सोपा क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, फक्त लक्ष द्या, तुम्हाला आरामात समजेल. ठीक आहे. सो व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड? सगळ्यात आधी आपल्याकडे लेफ्ट हँड साइड मध्ये काय दिलेलं आहे? टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. बरोबर. आणि आपल्याला राईट हँड साइडकडे काहीतरी प्रूफ करायचं. बघा, सेक थिटा प्लस 1. एक मिनिट, हे बघा, इथं सेक थिटा मायनस 1 आहे, राईट हँड साइडकडे सेक थिटा प्लस 1 आहे. काहीतरी क्लिक होते तुम्हाला, काहीतरी क्लिक होते तुम्हाला. येस, कॉन्जुगेट पेअर. राईट, यू आर राईट, कॉन्जुगेट पेअर. सो काय करा, मल्टिप्लाय बाय द कॉन्जुगेट पेअर. सेक थिटा मायनस 1 आहे ना, आपण इकडे त्याचा कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करू शकतो. सेक थिटा प्लस 1 अपॉन सेक थिटा प्लस 1. सो मी काय केलं, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय द कॉन्जुगेट पेअर. का बरं? कारण मला राईट हँड साइड मध्ये तर सेक थिटा प्लस 1 दिसला आणि मला इथं डिनॉमिनेटर मध्ये सेक थिटा मायनस 1 दिसला, तर म्हणून मी कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय केलं. समजलं? ठीक आहे. आता हे बघा काय बनणार आहे, काय लिहू शकतो आपण इथं? डायरेक्ट मल्टिप्लाय करा. टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस 1 अपॉन, हे बघा, सेक थिटा मायनस 1 इंटू सेक थिटा प्लस 1. हे बघा, हे ए मायनस बी ए प्लस बीच्या फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये? ए मायनस बी ए प्लस बी. आपल्याला माहिती आहे ए मायनस बी, बरोबर, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. जर आपल्याकडे असतं तर आपण काय लिहितो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं लिहितो. बरोबर. तर डिनॉमिनेटर मध्ये लिहून टाका ए स्क्वेअर म्हणजे काय बनतो? सेक स्क्वेअर थिटा, बरोबर, मायनस 1चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1. ठीक आहे, बरोबर. हा, आता आपण काय करू शकतो इथं? ठीक आहे, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. बरोबर. आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे, तुम्हाला आठवावं लागेल आयडेंटिटी. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बरोबर. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बरोबर. आता हा प्लस 1 आहे, प्लस 1. बरोबर. हा प्लस 1 जर तिकडे गेला तर काय बनतो? मायनस 1. सो काय लिहू शकतो? सेक स्क्वेअर थिटा प्लस 1 तिकडे गेला तर मायनस 1 इज इक्वल टू काय राहणार? टॅन स्क्वेअर थिटा. हा वाला कन्सेप्ट तुम्हाला इथं वापरायचा आहे. हा वाला कन्सेप्ट तुम्हाला इथं वापरायचा. सांगा, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 काय बनतो? सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 काय बनतो? टॅन स्क्वेअर थिटा. काय बनतो? टॅन स्क्वेअर थिटा. सो आपल्याकडे काय येतं? टॅन थिटा इन ब्रॅकेट सेक थिटा प्लस 1 अपॉन हे बनतो टॅन स्क्वेअर थिटा. दिस इज टॅन स्क्वेअर थिटा. चलो, टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर. चलो, कॅन्सल द सेम टर्म्स. इथं एक टॅन थिटा हा पूर्ण कॅन्सल झाला. इथं 2 टॅन थिटा आहेत, 2 मधला एक टॅन थिटा गेला. राहिला काय? सेक थिटा प्लस 1 अपॉन, इथं 2 टॅन थिटा होते ना, स्क्वेअर म्हणजे 2 मधला एक कॅन्सल झाला, एक राहिला. सो सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा, दॅट इज नथिंग बट आवर राईट हँड साइड. हेन्स प्रूव्ड. अंडरस्टूड एव्हरीबडी? खूप सिंपल क्वेश्चन होता हा. फक्त आपण काय केलं, स्टार्टिंगला कॉन्जुगेट पेअरनी मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं. सो दॅट, अच्छा, तुम्ही म्हणता सर तुम्ही याच क्वेश्चन मध्ये का केलं? कारण बघा ना रे, आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये जो दिसतोय तोच इथं न्यूमरेटर मध्ये पण दिसतोय ना प्रूफ मध्ये. ठीक आहे. सो मी कॉन्जुगेट पेअरनी मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं. मग त्याच्यानंतर टॅन थिटाला याच्यासोबत मल्टिप्लाय केलं आणि बघा ए मायनस बी ए प्लस बीच्या फॉर्म मध्ये होता. सो आय रोट इट ॲज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर. मग तिथून मी काय केलं? सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 बाय युझिंग द आयडेंटिटी आय रोट ॲज सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 ॲज टॅन स्क्वेअर थिटा. सो हा झाला टॅन स्क्वेअर थिटा. सो इथं 2 टॅन थिटा आहेत आणि इथं एक टॅन थिटा आहे. सो कॅन्सल. डिनॉमिनेटर मध्ये राहिला एक आणि वरती सेक थिटा प्लस 1, दॅट इज नथिंग बट आवर राईट हँड साइड. सो दिस इज हाऊ वी सॉल्व द 8th क्वेश्चन. नाउ वी कॅन गो टू द 9th क्वेश्चन. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 9. हे बघा, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 हे एकदम सेम आहेत. एकदम सेम. फक्त क्वेश्चनच्या आतमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज झालेत. तर मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ आता पॉज करावा आणि हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करून बघावा. एकदम सेम कॉन्जुगेट पेअर वगैरे घेऊन एकदम सेम करायचंय. जर तुम्हाला हे सॉल्व्ह करता आलं, डन, तुम्हाला ट्रिग्नोमेट्री क्लिअर आहे. ठीक आहे. चलो, आय होप सो सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करून ट्राय केला असेल. आता मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. लेफ्ट हँड साइडला उचला. सो कॉट थिटा अपॉन कोसेक थिटा मायनस 1. बरोबर. आता काय करणार? कॉन्जुगेट पेअर. का बरं कॉन्जुगेट पेअर? कारण हे बघा, डिनॉमिनेटर तुम्हाला दिसतोय, न्यूमरेटर दिसतोय. ठीक आहे. फक्त प्लस मायनसचा फरक आहे. तर काय करा? मल्टिप्लाय बाय द कॉन्जुगेट पेअर. सो याचा कॉन्जुगेट पेअर काय असतो? कोसेक थिटा प्लस 1 अपॉन कोसेक थिटा प्लस 1. ठीक आहे. कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं. ठीक आहे. याच्यानंतर काय करू? मल्टिप्लाय करा. काय बनतो? कॉट थिटा. सेम लास्ट क्वेश्चन आणि हा एकदम सेम आहे. कोसेक थिटा प्लस 1. बरोबर. अपॉन हे बघा, ए मायनस बी ए प्लस बी काय बनतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो लिहा
कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 स्क्वेअर इज 1. ठीक आहे. वी नो आयडेंटिटी. आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे. आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे. काय आयडेंटिटी सांगा? 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. हा आपल्याकडे आयडेंटिटी आहे, बरोबर. तर आपण काय करू शकतो? कोसेक स्क्वेअर थीटा हा +1 ला इकडे पाठवलं तर -1. सो काय म्हणतो? कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा -1. बरोबर. सांगा कोसेक स्क्वेअर थीटा -1 ला काय लिहू शकतो मी? कॉट स्क्वेअर थीटा. बरोबर. सो वरती काय? कॉट थीटा ब्रॅकेटमध्ये कोसेक थीटा +1 अपॉन यांना काय लिहू शकतो? कोसेक स्क्वेअर थीटा -1. कोसेक स्क्वेअर थीटा -1 इज कॉट स्क्वेअर थीटा. काय लिहू शकतो? कॉट स्क्वेअर थीटा. हे बघा कॅन्सल. इथं 2 कॉट थीटा आहेत. 2 मधला 1 कॉट थीटा कॅन्सल. बरोबर. सो राईट हँड साइड कडे आपल्याला असणार काय? कोसेक थीटा +1 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये 2 कॉट थीटा होते ना, तर 2 मधला 1 कॉट थीटा आपल्याकडे राहिला. तोच आपला राईट हँड साइड आहे. तोच आपला राईट हँड साइड आहे. एकदम सेम आहे. क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 हे एकदम सेम क्वेश्चन्स होते. आय होप तुम्हाला हे दोन्ही इझी क्वेश्चन समजलं असेल. फक्त कॉन्जुगेट पेअर कधी घ्यायचं लक्षात घ्या. जर तुम्हाला डिनॉमिनेटर एकदम सेम दिसत असेल आणि राईट हँड साइडला न्यूमरेटर पण एकदम सेम दिसत असेल तर लेफ्ट हँड साइडचा डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट पेअरनी मल्टिप्लाय डिवाइड करा आणि मग पुढे सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. ठीक आहे. सो दिस इज क्वेश्चन नंबर 9. देन वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 10. आफ्टर कंप्लीटिंग द 9th क्वेश्चन वी कॅन गो टू द क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 पण एकदम इझी आहे. बघायला तुम्हाला असं एकदम कॉम्प्लेक्स वाटत असेल, थोडं डिफिकल्ट वाटत असेल, पण क्वेश्चन नंबर 10 हा एकदम सोपा क्वेश्चन आहे. एकदम सोपा क्वेश्चन. बघा फक्त तुम्हाला आयडेंटिटीज वापरायचे. लेफ्ट हँड साइड मध्ये काय दिलंय बघा बरं. व्हॉट इज गिव्हन इन लेफ्ट हँड साइड? सो वी हॅव सेक ए प्लस कॉस ए. वी हॅव सेक ए मायनस कॉस ए. अरे एक मिनिट काय काय बघा. सेक ए प्लस कॉस ए, सेक ए मायनस कॉस ए ऑलरेडी फॉर्म्युला मध्ये आहे ना. ए प्लस बी ए मायनस बी दिसलं तुम्हाला फॉर्म्युला. ए प्लस बी ए मायनस बी. तर डायरेक्ट आपण हे लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर. काय लिहू शकतो? सेक स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर ए. समजलं का काय केलं? डायरेक्ट फॉर्म्युला मध्ये आपला लेफ्ट हँड साइड ऑलरेडी फॉर्म्युला मध्येच आहे. ए प्लस बी ए मायनस बी. सर्वांना माहिती आहे ना ए प्लस बी ए मायनस बी काय असतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर. हा आता याच्या पुढे काय करू शकतो? राईट हँड साइडला आपल्याला असंच काहीतरी आणायचं. ठीक आहे. तर मला सांगा आपल्याला आयडेंटिटीज माहिती आहे. वी नो द आयडेंटिटीज. सांगा 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए. बरोबर. 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए. अँड आपल्याला माहिती आहे कॉस स्क्वेअर एला आपण कसं लिहू शकतो? ठीक आहे आधी याला लिहून घेऊ. सांगा सेक स्क्वेअर एच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो? सेक स्क्वेअर एच्या ठिकाणी काय लिहू शकतो? 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए असं लिहू शकतो. बरोबर. मायनस आणि आपण कॉस स्क्वेअर एला कसं लिहू शकतो? बरं कॉस स्क्वेअर ए वी हॅव अ आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. माहिती आहे ना आपल्याला? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हा आपला आयडेंटिटी. बरोबर. तर कॉस स्क्वेअर थीटाला कसं लिहू शकतो आपण? कॉस स्क्वेअर थीटाला. ठीक आहे. सो कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा असं लिहू शकतो आपण. येस बिंदास लिहू शकतो. सो लिहा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. बरोबर. आपण सेक स्क्वेअर ए ला असं लिहिलं 1 प्लस टॅन स्क्वेअर ए अँड कॉस स्क्वेअर थीटाला आपण लिहिलं 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. आता आपण इथं काय करू शकतो पुढे? ठीक आहे. आता आपण इथं पुढे काय करू शकतो? ठीक आहे. टॅन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए हे आपल्याला आणायचं. बरोबर. झालं ना आपलं काम. एवढं काय विचार करतोय आपण? हे बघा ना +1 -1 कॅन्सल होतो ना. +1 -1 कॅन्सल होतो. तर राहिलं काय? टॅन स्क्वेअर ए. टॅन स्क्वेअर ए थांबा हे कॅन्सल झाला. कॅन्सल थांबा आपण असं करू शकतो. थांबा डायरेक्ट कॅन्सल नाही करू शकत आपण. थांबा हे ऍक्च्युअली एक टर्म आहेत. हे ऍक्च्युअली एक टर्म आहे. बरोबर. तर एक काम करा आधी मायनसला आतमध्ये तुम्ही मल्टिप्लाय करा मग तुम्ही कॅन्सल करू शकता. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए हे काय झालं? -1 आणि हे काय झालं? मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर ए. आता तुम्ही कॅन्सल करू शकता. हे समजलं का? हा ऍक्च्युअली एक टर्म होता ना. हा एक टर्म आहे तर हा मायनस दोघांना ऍप्लिकेबल असेल ना. आता आपण आधी काय केलं ना डायरेक्ट कॅन्सल केलं पण तो मायनस याला आपण ऍप्लिकेबलच नाही केलं ना. आता हा मायनस हा पूर्ण टर्मसाठी ऍप्लिकेबल असतो. तर हा मायनस सगळ्यांना वाटून आता याच्या आतमध्ये 2 लोक आलेत मग त्या दोघांनाही मायनस साइन वाटावं लागेल ना आपल्याला. नाहीतर आपण फक्त एकाला मायनस साइन दिला आणि एकाला मायनस साइन दिलं तर मग ते बरोबर आहे का? नाही.
समजलं का काय कन्सेप्ट होतं? ठीक आहे. हा, आता तुम्ही डायरेक्ट कॅन्सल करा. +1 -1 कॅन्सल आणि काय राहणार? tan स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए, जो की आपल्याला पाहिजे होता. ठीक आहे. दॅट इज नथिंग बट आवर राईट हँड साइड. ठीक आहे. फक्त आता गडबड करू नका, मायनसला आधी मल्टिप्लाय करा मग तुम्ही कॅन्सल करू शकता. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 10 इझी होता, फक्त तिथं गडबड करू नका. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10 ऑल्सो कम्प्लिटेड. अजून 2 क्वेश्चन राहिले, मग आपला हा एक्सरसाइज कम्प्लीट होतो. आफ्टर कम्प्लिटिंग द 10th क्वेश्चन, नाउ वी कॅन मूव ऑन टू द 11th क्वेश्चन. ठीक आहे. 2च क्वेश्चन राहिलेत, कंटाळा करू नका बिलकुल. ठीक आहे. वाटलंच तर एक ब्रेक घेऊन या, पण व्यवस्थित समजून घेऊन काढायचं सगळं. ठीक आहे. सो लेफ्ट हँड साइड काय बघा बरं, घाबरू नका क्वेश्चन बघून. लेफ्ट हँड साइड काय बघा 1 + 3 कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट स्क्वेअर थीटा प्लस कॉट 6 थीटा. खतरनाक. कॉट 6 थीटा, डायरेक्ट 6 पर्यंत गेलो आपण. आणि प्रूफ पण, एक मिनिट, राईट हँड साइडला पण कोसेक 6 थीटा आणायचंय. खतरनाक आहे, काहीतरी खतरनाक दिसतोय पण इझी आहे. चला काय करता येईल बरं? 1 ला काय करता येणार नाही, 3 कोसेक स्क्वेअर थीटाला काय करता येणार नाही. हा कॉट स्क्वेअर, याला धरा, याला काहीतरी करता येतं. याला सोडून द्या, तर पहिल्यांदा बघतो आपण काहीतरी असं विचित्र. तर याला धरा, कॉट स्क्वेअर थीटाला धरा. आपल्याकडे काय आयडेंटिटी आहे ना, म्हणजे जे तुमचे ओळखीचे असतील ना त्यांना धरा आधी, बरोबर. आता 1 तर त्याला काय आहे, त्याला धरून काय भेटणार नाही. ठीक आहे. इथं कोसेक स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, पण कोसेक स्क्वेअर सोबत 3 आहे, मग त्याला धरू नका. कॉट स्क्वेअर हा ओळखीचा आपला, आणि हा तर नवीनच कोणतं पहिल्यांदा बघतोय आपण. कॉट रेस टू 6 थीटा, कॉट 6 थीटा, बरोबर. तर कॉट स्क्वेअर थीटा मधून तुम्हाला काय आठवते? 1 + कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, बरोबर. तर आपण कॉट स्क्वेअर थीटाला कसं लिहू शकतो? कॉट स्क्वेअर थीटाला कसं लिहू शकतो? कोसेक स्क्वेअर थीटा -1 असं लिहू शकतो ना, बरोबर. हा ओळखीचा होता आपला, बरोबर. तर एक काम करा, याला असं लिहून टाका, 1 + 3 कोसेक स्क्वेअर थीटा इंटू, सांगा कॉट स्क्वेअर थीटाला मी काय लिहू शकतो? कॉट स्क्वेअर थीटाला कोसेक स्क्वेअर थीटा -1, आय कॅन राईट एज कोसेक स्क्वेअर थीटा -1 ब्रॅकेटमध्ये ठेवू. ठीक आहे. प्लस कॉट 6 थीटा. ठीक आहे. आता काय करू शकतो? पॉसिबिलिटीज विचार करा. याला आपण या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करू शकतो की नाही? करू शकतो. करून टाका मल्टिप्लाय. काय म्हणतो? 1 + 3 कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कोसेक स्क्वेअर थीटा. क्या बात आहे. कोसेक स्क्वेअर थीटा हा बनतो 3 कोसेक रेस टू 4 थीटा, बरोबर. 2 + 2 4, लॉ ऑफ इंडायसेस. 2 + 2 4 कोसेक 4 थीटा मायनस 3 कोसेक स्क्वेअर थीटा इंटू 1 3 कोसेक स्क्वेअर थीटा, बरोबर. प्लस हा तर राहू दे, त्याला काय करू नका. काय करणार तुम्हाला विचारायला? पहिल्यांदा बघताय ना तुम्ही, याला काय करू शकता? कॉट 6 थीटाला लगेच स्टार्टिंग मध्येच काय करू नका. तुमच्याकडे काय माहितच नाही ना, आपल्याकडे कॉट स्क्वेअर थीटासाठी माहित होतं. कॉट 6 थीटा विचारायला राहू दे तसंच. कॉट 6 थीटा तसंच राहू दे. कुठेतरी कॅन्सल होईल ते नंतर बघू. ठीक आहे. पुढं काय करू शकतो आता बघा बरं. पुढं आपण काय करू शकतो? ठीक आहे. कोसेक 4 थीटा मायनस कोसेक स्क्वेअर थीटा आपण काय करू शकतो? ठीक आहे. तर ठीक आहे, एक काम करा, याला धरा आता, कारण आपण पुढे सॉल्व्ह करू शकत नाही. काय हा वेगळं काहीतरी दिसतोय ना, याला धरा. याला काय करता येईल बरं? याला काहीतरी करू बघा. 1 + 3 कोसेक 4 थीटा. अजून इथं काय करू शकत नाही ना तुम्ही, मायनस. आणि हे कोसेकला नका काढू, कारण आपल्याला कोसेकला आणायचं आहे. तर परत लिहिताल कोसेकला 1/sin⁴ थीटा लिहिताल. अरे थांबा, असं काय करू नका. परत कोसेकला 1/sin² थीटा लिहिताल. साईन कशाला आणतं? तुम्हाला कोसेक मध्येच आणायचं ना. थांबा, याला धरा. हे पण कोसेक मध्ये, हाच फक्त थोडं वेगळं वाटतं ना, तर याला धरा आता. चला. सो 3 कोसेक स्क्वेअर थीटा. आणि आपण याला काय लिहू शकतो? एक मिनिट, आपल्याला कोण आपलं ओळखीचा कोण आहे? ओळखीचा कॉट स्क्वेअर थीटा, बरोबर. कॉट स्क्वेअर थीटा हा कॉट 6 आहे ना. एक काम करू ना, आपण याला असं पण लिहू शकतो ना, कॉट स्क्वेअर थीटाचा क्यूब, बरोबर. आता याला जर तुम्ही ओपन केलं तर काय म्हणतो? कॉट 6 थीटाच म्हणतो ना. हा ओळखीचा आहे. हा क्यूब याला पण असं केलं, ठीक आहे. याला पण असं केलं. कॉट स्क्वेअर थीटा ओळखीचा आहे आपलं, ठीक आहे. तर कॉट स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण? परत कॉस स्क्वेअर थीटा -1 लिहून टाका. काय करणार? 1 + 3 कोसेक 4 थीटा -3 कोसेक
कोसेक स्क्वेअर थिटा प्लस हे बघा कॉट स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो आपण, कोसेक स्क्वेअर थिटा -1, कोसेक स्क्वेअर थिटा -1 द होल क्यूब, कोसेक स्क्वेअर थिटा -1 द होल क्यूब. एक फॉर्म्युला आठवतोय का तुम्हाला, एक फॉर्म्युला आठवतोय का, तुम्ही मोस्टली हे लक्षात असेल तर, a मायनस बी द होल क्यूब, हा फॉर्म्युला पण माहित पाहिजे. इथं बघा a मायनस बी द होल क्यूब, काय असतो a मायनस बी द होल क्यूब, a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी बरोबर प्लस 3ab स्क्वेअर मायनस, नाही असं नाही, मायनस बी क्यूब बरोबर, असंच आहे ना. इथं मी कॅपिटल मध्ये घेतले तर स्मॉल मध्ये घेतले. थांबा दुसरा कलर घेतो, हा कलर खूप ब्राईट होईल, हा कलर घेऊ, ठीक आहे. हे बघा सांगा मला, a मायनस बी द होल क्यूब, त्याचा फॉर्म्युला आपल्याला थोडं रिकॉल करायचं. काय तो, a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब बरोबर. आपल्याकडे हा फॉर्म्युला असा आपण याला ओपन अप करून लिहू शकतो. मग तुम्हाला हे फॉर्म्युला इथं लावायचं आहे, ठीक आहे. चलो ट्राय करू काय होतंय बघूयात. सो हे काय, 1 प्लस 3 कोसेक 4 थिटा मायनस 3 कोसेक स्क्वेअर थिटा प्लस, हा चला फॉर्म्युला अप्लाय करा. सगळ्यात आधी काय करायचं, a क्यूब म्हणजे काय करायचं, a चा क्यूब म्हणजे मला सांगा कोसेक स्क्वेअर थिटाचा क्यूब काय येणार, कोसेक स्क्वेअर थिटाचा जर क्यूब केलं तर काय येणार, कोसेक 3 टू 6, कोसेक रेस टू 6 थिटा. समजलं कसं केलं, ठीक आहे. तर काय येणार, a क्यूब म्हणजे काय येणार, कोसेक रेस टू 6 थिटा बरोबर, मायनस 3a स्क्वेअर बी, मायनस 3a स्क्वेअर, a स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर आहे, कोसेक स्क्वेअर परत स्क्वेअर म्हणजे कोसेक 4 थिटा, कोसेक रेस टू 4 थिटा. समजतं ना सगळ्यांना, ठीक आहे. कोसेक 4 थिटा, बी बी म्हणजे 1 1 नाही लिहिलं तरी चालतंय, ठीक आहे. प्लस 3ab स्क्वेअर आहे, बी स्क्वेअर तर 1 आहे, तर a काय असणार आहे 3 कोसेक स्क्वेअर थिटा, 3 कोसेक स्क्वेअर थिटा बरोबर. बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर, ठीक आहे, नाही लिहिलं तर चालतंय. आणि बी क्यूब म्हणजे काय, 1चा क्यूब मायनस 1, 1चा क्यूब 1च असतात ना, ठीक आहे. काय काय कॅन्सल करता येतं बघा बरं, इथं काय काय टर्म्स कॅन्सल करता येतं बघा, कॅन्सलवाले टर्म्स कॅन्सल करा. हे बघा +1 -1 कॅन्सल झाला, +1 -1 कॅन्सल झाला. 3 कोसेक 4 थिटा, हे बघा प्लस 3 कोसेक 4 थिटा मायनस 3 कोसेक 4 थिटा कॅन्सल. त्याच्यानंतर 3 कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 3 कोसेक स्क्वेअर थिटा प्लस 3 कोसेक स्क्वेअर थिटा कॅन्सल. आणि राहिला कोण, कोसेक 6 थिटा, जो आपला राईट हँड साइड मध्ये पाहिजे होता, दिसला. सो राईट हँड साइड मध्ये कोण राहिला, कोसेक 6 थिटा. सो वी ओनली बाकी सगळे कॅन्सल झाले, राहिला कोण, फक्त कोसेक 6 थिटा, अँड दॅट इज नथिंग बट आवर राईट हँड साइड. मस्त क्वेश्चन होता, ठीक आहे, मस्त क्वेश्चन होता, ठीक आहे. हे फक्त तुम्हाला हा कन्सेप्ट हा क्लिअर झाला पाहिजे, ठीक आहे. a क्यूब, a मायनस बी द होल क्यूब, अदरवाइज क्वेश्चन मस्त होता. लास्टला सगळे कॅन्सल झालेत आणि राहिला फक्त आपला राईट हँड साइडवर, ठीक आहे. समजलं का, इंटरेस्टिंग आहे. फक्त तुम्ही पण समजून आता व्हिडिओ पॉज करायचं, न बघता लिहून काढायचं, खूप मजा येईल तुम्हाला पण, ठीक आहे. चलो हा झाला 11th क्वेश्चन. अजून एक क्वेश्चन राहिलाय, देन कम्प्लीट. ओके, सो वी कम टू द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस एक्सरसाइज. आता लास्ट क्वेश्चन बघा बरं, 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1. ओके, हे बघा हे क्वेश्चन फक्त नीट लक्षात द्या. इफ यू गेट दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स यू कॅनॉट सॉल्व इट नॉर्मली, बिकॉज लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड दोन्हीकडे खूप सारे फंक्शन्स आहेत. याला सॉल्व करणं थोडं डिफिकल्ट जाईल, पण याला आपण प्रूफ करू शकतो बाय एक स्मार्ट ट्रिक, दॅट इज कॉल्ड एज बाय युजिंग आयडेंटिटी. फक्त या क्वेश्चनलाच ऍप्लिकेबल असेल हा, दुसऱ्या कोणत्याही क्वेश्चनला तुम्ही या टाइपमध्ये सॉल्व करायचा प्रयत्न करू नका. या क्वेश्चनला आपण एक आयडेंटिटी वापरून सॉल्व करू शकतो. तुम्हाला माहिती आहे, वी नो राईट, व्हॉट वी नो अ आयडेंटिटी कॉल्ड एज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, बरोबर. आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे. आता मला सांगा बरं सगळ्यांनी की आपण हे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 असं लिहू शकतो का, लिहू शकतो बरोबर. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 असं लिहू शकतो बरोबर. आता टॅन स्क्वेअर थिटाला मी टॅन थिटा इंटू टॅन थिटा असं पण लिहू शकतो,
बरोबर. आणि हे 1च्या पॉवरला काय नाही तर मी तर स्क्वेअर लावू शकतो, 1च्या पॉवरला पण काही लावू शकतो, नॉट इश्यू. एनिथिंग रेस टू 1 इज 1. So this is a square minus b square. So what is a square minus b square? A minus b, a plus b. So आपण लिहू शकतो sec theta minus 1 and sec theta plus 1. ठीक आहे, हे परत क्लिअर. आता काय करतोय बघा बरं, tan theta. आता इथं काय करतोय, sec theta plus 1 आहे ना, त्याला इकडे घेऊन sec theta plus 1 इकडे मल्टिप्लाय करतोय, इकडे आला तर काय करेल, डिवाइड करेल. सो sec theta plus 1 इकडे आला तर डिवाइड करेल इज इक्वल टू, इथं काय होता sec theta minus 1 अपॉन इथं tan theta 2 येतात आपल्याकडे, tan theta into tan theta. सो एक tan theta इथं असेल आणि एक tan theta ला तिकडे घेऊन जा, मल्टिप्लाय करतोय tan theta, तिकडे गेल्यानंतर डिवाइड करेल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर, इथपर्यंत क्लिअर. याच्या पुढं तुम्हाला एक रूल माहिती पाहिजे. एक रूल तुमच्या लोअर क्लासेसमध्ये तुम्ही शिकलात, बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. ठीक आहे, व्हॉट इज कंपोनेंडो डिव्हिडेंडो. आता तुमच्या डोक्यात एक क्वेश्चन येत असेल, तुम्हाला कसं काय कळलं तर कंपोनेंडो डिव्हिडेंडो वापरायचं. बघा, a by b is equal to c by d. Whenever you get something like this, a by b is equal to c by d. So we can write it as a plus b upon a minus b is equal to c plus d upon c minus d. c plus d upon c minus d. This is called as componendo dividendo rule. ठीक आहे, आणि आपल्याला दिसते ऑलमोस्ट, बघा आपण करू शकतो त्याला. ठीक आहे, a plus b upon a minus b is equal to c plus d upon c minus d. ठीक आहे, सो यूज द कंपोनेंडो डिव्हिडेंडो रूल. सो काय करू शकतो, a plus b, सो काय करू शकतो tan theta plus sec theta plus 1. हा a आहे, हा b आहे, एकदा प्लस मध्ये घ्यायचा आणि एकदा मायनस मध्ये घ्यायचा. सो काय करते tan theta बरोबर, काय करते tan theta मायनस sec theta plus 1 बरोबर इज इक्वल टू सांगा परत आपल्याला काय करायचंय, c प्लस d अपॉन c मायनस d. सो sec theta मायनस 1 प्लस tan theta अपॉन sec theta मायनस 1 मायनस tan theta. ठीक आहे, सो आय हॅव यूज्ड कंपोनेंडो डिव्हिडेंडो रूल. चला आन्सर मॅच करा बरं, मॅच होतोय का बघा बरं, मॅच होतोय का काहीतरी मॅच होतोय का. tan theta प्लस sec theta आणि मायनस sec theta बरोबर, इथे मॅच करा बघा. sec theta मायनस tan theta मायनस नाही sec theta प्लस tan theta मायनस. हा बघा, हा मॅच होतो बघा, हा फक्त मॅच झाला. दिसतो तुम्हाला sec theta प्लस tan theta मायनस 1. ठीक आहे ना, मायनस 1 आपण पुढे पण लिहू शकतो ना, मायनस 1 ला पुढे पण लिहू शकतो. हा फक्त मॅच होतोय. ठीक आहे, हे बघा मॅच होतं का sec theta, नाही हे मॅच होत नाही. हा मॅच होते का tan theta मायनस 1 नाही, हा पण मॅच होता, फक्त हा एक मॅच झाला. ठीक आहे, काय करता येईल, इज इक्वल टू मध्ये इज इक्वल टू आपण इकडे ट्रान्सफर करू शकतो ना, काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. काम करू, या दोघांना आपण एक्सचेंज करू शकतो. याला एक्सचेंज करू नका कारण ऑलरेडी हा मॅच झालाय, हा झाला. तर याला एक्सचेंज करून बघा बरं, एक काम करा, हा इथं मॅच होतं का बघा बरं, tan theta प्लस sec theta प्लस, हा बघा हा पण मॅच झाला. जर आपण एक्सचेंज केलं, इफ यू एक्सचेंज दिस, मॅच होतं, एक्सचेंज केलं तर मॅच होतं बघा बरं. ठीक आहे, आता हे दोन भेटलं तर जे भेटलं तेवढं तरी लिहून घेऊ आधी, पुढचं आपण थोडं अरेंजमेंट करून सॉल्व्ह करू. ठीक आहे, सो काय काय भेटलं आपल्याला, हे भेटले, याला इकडे आणा बरं, याला इकडे आणलं तर आपण काय लिहू शकतो, याला असं लिहू शकतो ना बरोबर ना, नाही याला इकडे आणलं पाहिजे. ठीक आहे, सो राईट हँड साईड आपलं झालेलं आहे, राईट हँड साईड आपलं झालेलं आहे. आता लेफ्ट हँड साईडसाठी करू. ठीक आहे, हे इरेज करूया सध्या तरी, थोडं स्पेस लागेल इकडे. ठीक आहे, काय करता येईल, sec theta याला इकडे घेऊन जातो मी. ठीक आहे, याला इकडे घेऊन जातो. ठीक आहे, sec theta मायनस 1 मायनस tan theta अपॉन tan theta मायनस sec theta प्लस 1 इज इक्वल टू, हा आता हे तर मॅच झालंय, ह्याचं काम झालंय, याला थोडं अरेंज करून लिहून टाका. जो झालाय त्याचा कलर चेंज करतो, जो झालाय त्याला ग्रीन मध्ये ठेवूया. ठीक आहे, तर sec theta प्लस tan theta मायनस 1 झाले ना, sec theta प्लस tan theta मायनस 1 बरोबर अपॉन, आता याला इकडे घेऊन आलो तर हा पण झालाय sec theta बरोबर प्लस हा इकडे आला sec theta प्लस tan theta प्लस 1, sec theta प्लस tan theta प्लस 1. चलो आता फक्त इथं काहीतरी आपल्याला अरेंजमेंट करायचं आहे, तर इथं काय करू शकतो sec theta मायनस sec theta बरोबर आणि प्लस 1 आहे बरोबर, आणि
प्लस एक काम करा, -1ला कॉमन काढलं, जर तुम्ही -1ला जर इथं कॉमन काढलं तर आपण इथं देऊ शकतो ना +1, मायनस इथून कॉमन केला तर मायनस सेक थिटा आणि इथं मायनस आहे तर इथं परत एक मायनस नाही, तर आपल्याला प्लस टॅन थिटा पाहिजे ना, प्लस टॅन थिटा पाहिजे बरोबर. तर हा बरोबर ना, इथं तुम्हाला प्लस लिहावं लागेल ना, प्लस टॅन थिटा बरोबर. मायनसला कॉमन काढलं मी, डिनॉमिनेटरमध्ये पण तोच करूया बरं, डिनॉमिनेटरमध्ये पण तेच करून बघू आपण. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे +1 पाहिजे. ठीक आहे, तर काम करा, मायनसला आतमध्ये मल्टिप्लाय केलं आणि मग मायनसला कॉमन करा, मायनसला आधी आतमध्ये मल्टिप्लाय करा मग मायनसला कॉमन, तर तुम्हाला काय भेटेल +1 प्लस मायनसला मल्टिप्लाय करतो मायनस सेक थिटा, -1 बाहेर गेला तर प्लस सेक थिटा आणि हा प्लस सेक थिटा आहे तर आपण येतो मायनसमध्ये लिहू, मायनसमध्ये लिहू म्हणजे मायनस मायनस प्लस होईल ना, मायनस मायनस प्लस होईल, मायनस टॅन थिटा बरोबर. ठीक आहे, हे बघा -1 कॅन्सल झालं, -1 जर गेला तर आता आपला LHS RHS मॅच होतो. ठीक आहे, आता आपण लिहू शकतो 1 मायनस काय लिहतो 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू आपला राईट हँड म्हणजे हा ॲज दिस सेक थिटा प्लस टॅन थिटा -1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा +1. डायरेक्ट आपण इथे लिहू शकतो हेन्स प्रूव्ह, हेन्स प्रूव्ह. समजलं का कसं करायचं? हा क्वेश्चन लास्ट क्वेश्चन होता पण मला वाटतं अवघड होता, फक्त इथं तुम्हाला हे एक्सचेंज करावं लागेल आणि मग त्याच्यानंतर इथून तुम्हाला -1ला कॉमन काढावं लागेल, मग तुम्ही इथं एक्झॅक्टली मॅच करू शकता. -1 कॉमन आल्यानंतर एक्झॅक्टली मॅच होतं. ठीक आहे, अँड देन हेन्स प्रूव्ह. ठीक आहे, सो फायनली वी हॅव कम्प्लिटेड ऑल द क्वेश्चन्स ऑफ द ट्रिग्नोमेट्री प्रूव्ह दॅट. एक्झाममध्ये कमीत कमी 2 ते 3 क्वेश्चन तर तुम्हाला याच्यामध्ये भेटणार. ठीक आहे, चलो.